नमस्कार, मी रवींद्र ढवळे, अमरिंद मंडळ सहकार्य आणि कला विभाग प्रमुख. अमरिंद मंडळाला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. ही 75वी वसंत व्याख्यानमाला आहे. आज या व्याख्यानमालेचं 7वं पुष्प आहे. जे 7-7-7 झालेत, दोनदा 5 झालेत. आणखीन जर 5 झालं तर या 75 आकडा चांगला दिसेल. रंगमंचावरती 4 विदुषी आपल्याकडे आलेले आहेत. त्यांच्याबरोबर आमच्या संस्थेची सीमा कोलटकर यांना एका मिनिटासाठी मी स्टेजवर आमंत्रित करतो. या व्याख्यानमालेच्या समन्वयका आणि सर्व काही किंवा ज्यांच्या खांद्यावरती वसंत व्याख्यानमालेचे धूर आहेत अशा सीमा कोलटकर. सीमा मॅडम, तुम्हाला रंगमंचावरती एकाच नाही तसंच यायचं. तुम्ही 7वं पुष्प आणि 5 विदुषी 75 पूर्ण झालेलं आहे. आता या चौघींची ओळख करून देण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. सर्वप्रथम हर्षदा संजय बोरकर मॅडम, नमस्कार. यांचं नृत्याचं प्राथमिक शिक्षण गुरु पूनम मुर्डेश्वर यांच्याकडे, तर पुढील प्रशिक्षण नालंदा नृत्य संशोधन संस्था मुंबई विद्यापीठ येथे झालंय. मित्र सहयोग ठाणे या संस्थेच्या माध्यमातून अनेक एकांकिका, नाटकं याच्यातून त्यांनी अभिनय केलेला आहे. नाट्य सहयोग ठाणे ही मुंबई ठाणे परिसरातली एक अत्यंत जुनी संस्था. मॅडमना माहिती असेल, अशोक साठे त्याचे सर्व होते, त्यांचे बंधू प्रभाकर साठे. म्हणजे ध्वनी संयोजन, ध्वनी मुद्रण याच्यातले त्या काळचे नंबर 1चे ग्रस्त, त्यांच्याबरोबर त्यांच्या हाताखाली तयार झालेल्या हर्षदा बोरकर. लेखन दिग्दर्शन करतानाच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच वेळेला कलाकार सुद्धा तांत्रिक बाबींच्याकडे लक्ष द्यायला तेवढे इच्छुक नसतात. प्रत्येकानं फक्त रंगमंचावरती जायचं असतं. पण हर्षदा मॅडमने तांत्रिक बाबी शिकून घेण्यामध्ये इंटरेस्ट दाखवला, हे एक त्यांचं वैशिष्ट्य आहे. बहिणाबाई चौधरी यांच्या जीवन, काव्य आणि विचार आधारित व्यावसायिक नृत्य नाटक माझी माय सरस्वती याचं दिग्दर्शन त्यांनी केलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं हभ चारुदत्तबुवा आपळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या कीर्तन, प्रवचन ह्याद्वारे अध्यात्म आणि कला यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करतायत. अशा आजच्या आपल्या पहिल्या विदुषी हर्षदा बोरकर. मी अमरिंद मंडळाच्या विश्वस्त उर्मिला शेणा विनंती करतो की त्यांनी हर्षदा बोरकर यांचं स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावं. तुम्ही पुढे. पहिली प्रतिक्रिया मिळाली, किती सुंदर. पारदर्शी 75. येस येस, बरोबर. धन्यवाद. खूपच छान. थँक्यू मॅडम. आजच्या आपल्या दुसऱ्या सगळे आहेत डॉक्टर सोनाली लोहार. डॉक्टर सोनाली लोहार या ऑडिओलॉजिस्ट, व्हॉइस थेरपिस्ट, स्तंभलेखिका, कवयित्री, उद्योजिका म्हणून प्रसिद्ध आहेत. गेली 25 वर्ष वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या सोनाली लोहार या भारतातील अग्रगण्य व्हॉइस थेरपिस्टपैकी एक आहेत. बरेचसे मराठी नाट्य चित्रपट सृष्टीतील कलाकार आणि राजकीय नेते सुद्धा यांनी त्यांच्याकडून आवाजासंदर्भात सल्ला घेतलेला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख वर्तमानपत्रात त्या स्तंभलेखिका असून अनेक दिवाळी अंकातही त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात. अमरिंद मंडळाचे विश्वस्त सतीश रेड्डी यांना मी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर सोनाली लोहार यांचा स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करायचं.
थँक्यू. थँक्यू रेड्डी सर. आजची तिसरी सखी आहे संपदा जोगळेकर. चित्रपट, नाटक, दूरदर्शन मालिका यांचा गेली 30 वर्षे अभिनेत्री म्हणून अनुभव आहे. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात खरं तर वेगळ्या नाटकांनी झाली, पण ऑल दी बेस्ट ह्या नाटकांनी त्या आपण लाईमलाईटमध्ये म्हणतो तशा प्रकारचं एकदम प्रसिद्धीच्या झोतात आल्या. आणि तेव्हा त्यांच्याबरोबर कलाकार होते, त्यांचे साथीदार होते अंकुश चौधरी, संजय नार्वेकर आणि भरत जाधव. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अमरिंद मंडळाच्या 48व्या वसंत व्याख्यानमालेत म्हणजे 1994 साली हे चारही जण इथे मुलाखत देण्यासाठी आलेले होते. कथक नृत्य विशारद गांधर्व महाविद्यालयातून मिरज त्यांनी पदवी प्राप्त केली. कथक नृत्य नाट्यामधून नृत्यांगना म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. एक अतिशय चांगलं नृत्य नाट्य त्यांनी आणि सोनिया परचुरांनी सादर केलं होतं, कृष्णा. बरोबर. कथासंग्रह, ललित लेख, कादंबरी अशा लेखनाच्या विविध क्षेत्रात त्यांनी मुसाफिरी केलेली आहे. 8 नाटकांचं त्यांनी दिग्दर्शन केलेलं असून नामवंत अशा स्त्री दिग्दर्शकांमध्ये त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं. एक वानगी दाखल 2-4 नाटकं फक्त सांगतो. मंडळाच्या सभासदांना कदाचित माहिती असेल, किमयागार नावाचं नाटक आपण जे केलं होतं त्या नाटकाचं दिग्दर्शन आणि त्यातली प्रमुख भूमिका संपदा जोगळेकरांची होती. त्या नाटकाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे भक्ती बर्वे यांनी केलेली भूमिका चॅलेंज म्हणून संपदाने निभावून दिली होती. म्हणण्यापेक्षा तितकीच ताकदीनं उभी केली होती. अजूनही तो अभिनय मला स्वतःला आठवतो, मी 2दा बघितलं होतं पार्ल्याला. आणि आता दूरदर्शनवर पण आहे ते, सह्याद्रीवर पाहायला मिळतं. ओके. सगळ्यांच्यासाठी टिप, तेच नाटक सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवरती बघायला मिळेल. चॅलेंज घेणारी नाटकं त्यांना करायला आवडतात. असंच एक चॅलेंज त्यांना शेखर तामाणेने दिलं होतं, तिन्ही सांज. त्या नाटकाचंही सुरेख दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. आईचं घर उन्हाचं हे आता म्हणजे लोकांना माहीत नसलं, पण त्या काळात गाजलेलं नाटक. घर तिघांचं हवं, असे अनेक नाटकं त्यांच्या नावावरती आहेत. आणखीन एक ऑफबीट म्हणता येणार नाही असं, पण त्यांचं अभिनय, दिग्दर्शन, लेखन ह्या सगळ्यापेक्षाही वेगळा प्रकार त्यांनी केला होता. तो म्हणजे दि गोवंदा असोसिएशनचा संगीत मत्स्यगंधा या नाटकाचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. दि गोवा हिंदी असोसिएशन सारखी संस्था जेव्हा त्यांना या नाटकाचं दिग्दर्शन करण्यासाठी बोलवते, तेव्हा संपदा जोगळेकरांची ताकद आपल्या सगळ्यांना कळते. आणखी शेवटचं ची चौका रंगभूमी नावाचं नाटक कोरोनाच्या अगोदर रंगमंचावरती आलं होतं. त्याचं लेखन, दिग्दर्शन सर्व काही संपदा जोगळेकरांचंच होतं. आमच्या मंडळाच्या मगाशीच म्हटलं तसं वसंत व्याख्यानमालेच्या समन्वयिका सीमा कोलटकर यांना मी विनंती करतो की त्यांनी संपदा जोगळेकरांचं स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावं. धन्यवाद सीमा. आणि आजची आपली चौथी सखी आहे डॉक्टर निर्मोही फडके. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबरी लेखनाचा चिकित्सक अभ्यास या विषयावरती त्यांनी संशोधन केलं आणि त्यासाठी त्यांना SNDT मुंबई या विद्यापीठाकडून PhD पदवी प्राप्त झाले. भालचंद्र नेमाडे यांचं लेखन
त्यांची कोसला ही कादंबरी सगळ्यांना माहिती आहे. त्या विषयावरती, त्या लेखकांच्या वरती अभ्यास करून लिहिणं, हॅट्स अप टू यू मॅडम, म्हणजे खरोखर ग्रेट. आदिवासी भागातील विद्यार्थी आणि शिक्षक यांना भाषेच्या अनुषंगाने इतर विषयांबद्दल त्या मार्गदर्शन करत असतात. साहित्य अकादमी दिल्लीतर्फे ओरिसामध्ये आयोजित केलेला अखिल भारतीय स्त्री लेखक महोत्सव 2022 म्हणजे यावर्षी मराठी भाषेचे प्रतिनिधित्व करणारी लेखिका म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं. मंडळाचे कार्याध्यक्ष अरुण देशपांडे यांना मी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर निर्मोही फडके यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचं स्वागत करावं, त्यांचा सन्मान करावा. मी मार्केटिंग करत नाही आहे, पण 4 सख्य 24 हा प्रोग्राम जो आपण आता अनुभवणार आहोत, ऐकणार आहोत, त्याचं पुस्तक तयार आहे. डॉक्टर निर्मोही फडके यांच्या सगळ्यांच्या सहाय्याने ते लिहिलेलं आहे. ते पुस्तक बाहेर विक्रीसाठी ठेवलेलं आहे. हे मी स्वतः आता मुद्दाम घेतलं आहे आणि मला उदार होऊन 4 जणांनी आपलं स्वाक्षरी दिलेली आहे. ही संधी तुम्हाला पण मिळू शकते. अत्यंत थोडक्यावरती ती शिल्लक आहेत. लवकरात लवकर ते पुस्तक घ्या. माझं काम इथेच मी थांबवतो. रंगमंच आणि ध्वनी यंत्रणा तुमच्या ताब्यात देतो. धन्यवाद. काय म्हणू आजच्या या भूमीला हे उमगत नाहीये. कर्मभूमी म्हणू, मायभूमी म्हणू, का माझ्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांची भूमी म्हणू, या सर्व भूमिकांमधून मी सर्वांना नमस्कार करते. आधी मनापासून नमस्कार. अमर हिंद मंडळ कुठल्या युनिव्हर्सिटीचं नाव घेतल्यावर कोणत्या युनिव्हर्सिटीत ही पदवी मिळाली त्याला जसा मान असतो, तसं जेव्हा 4 जणींचा कार्यक्रम अमर हिंद मंडळात सादर होणार आहे हे ऐकल्यावर त्या ऐकणाऱ्यांच्या चेहऱ्यावरची प्रतिक्रिया बघून आम्हाला त्या युनिव्हर्सिटी सारखं वाटतं. अच्छा, तिथे तुमचा कार्यक्रम आहे, त्या तिथेला एवढं महत्व आहे. हे अमर हिंद मंडळाचं महत्व मी जाणून आम्ही 4 जणी तुमच्या समोर आज आमच्या साहित्य गप्पा तुमच्या बरोबर त्याचा आनंद घेणार आहोत असं म्हणूया. वसंत व्याख्यानमालेत येणं ही अत्यंत मानाची आणि आत्मीयतेची गोष्ट एक मराठी लेखिका म्हणून पेक्षाही एक मराठी मुलगी म्हणून मला जास्त वाटते. आणि वसंत व्याख्यानमालेत कोकिळेसह जेव्हा आपण हा कार्यक्रम ऐकतो तेव्हा त्याची काही लज्जत किंवा त्याची बहार असं आपण म्हणूया काही वेगळीच असते. साहित्य प्रकार हा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या समोर आलेला आहे. लहानपणापासून कधी धडकलाय, कधी आपण त्याच्यावर आपटलोय, कधी अत्यंत ग्रेसफुली किंवा अत्यंत सौंदर्यपूर्ण हे साहित्य आपल्या समोर आलंय. काहींनी त्याच्यावरच काम केलंय, काही जण त्याच्या मदतीने काम करतायत. अशा 4ही वेगवेगळ्या क्षेत्रातनं आलेल्या आम्ही 4 सख्या आहोत आणि आमच्या कार्यक्रमाचं शीर्षकच आहे 4 सख्य 24. मराठी भाषेवरचा कार्यक्रम आहे हे लक्षात आलंच असेल, पण मग तरी सुद्धा काहीतरी एक चूक झाली. 4 सख 24 म्हणतात, त्यांना सांगायला पाहिजे त्या 4घींना 4 सख 24, 4 सख्य नाही. पण ही चूक नसून हे अत्यंत मानाने आणि अत्यंत उन्मेखाने केलेली ही गोष्ट आहे की 4 सख्य 24 हा पाढाच आमच्या आयुष्याचा 4घींचा झालेला आहे. 4 सख्यांनी एकत्र येऊन 24 कथांचं लिहिलेलं आमचं पहिलं पुस्तक, म्हणजे 4 जणींचं मिळून. नाहीतर 4घींचं लिखाण हे याआधी सुरूच होतं, पण 4 सख्य 24नी आमच्या सख्यांचा प्रवास सुरू झाला. त्यामुळे हर्षदा बोरकर यांनी अक्षरशः एका प्रवासात सुचवलेलं हे नाव आहे आणि जे आमच्या बाळाचं नाव अगदी शिक्क्यासारखं या बाळाला प्राप्त झालं. अशा या 4 सख्य 24 मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. आज 18 मे तारीख आहे आणि जागतिक संग्रहालय दिन आहे. या संग्रहात मनुष्य मंडळींचा संग्रह मी बघतेच आहे समोर.
75 वर्ष एका संस्थेला होतात म्हणजे त्या संग्रहावर किती प्रेम केलं असेल इथल्या पॅनलवरच्या मंडळींनी, इथल्या संस्थापकांनी, आत्ता रुजू असलेल्या सर्व तरुण, ज्येष्ठ, श्रेष्ठ सर्व मंडळींनी या 75 आकड्याला अभिमान वाटावा असं या संस्थेत काम केलंय. ज्या संस्थेकडनं आपल्या खिशात काहीच जात नाही, आपल्या खिशातलंच कदाचित त्या संस्थेत जात असतं. हा यज्ञकर्म 75 वर्षाचा आहे. या यज्ञकर्माला आम्ही साक्षी ठेवून आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. मनुष्य संग्रहालय मी आज पाहते, पुस्तकांच्या संग्रहालयाचे बादशाह समोर बसलेले आहेत. प्रकाशन संस्था आहे, ग्रंथाली सारखी प्रकाशन संस्था, जिने आमच्या 4 सख्खे 24 आणि गुंफियेला शेला या दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन केलं. आणि 2 पुस्तकं काय हो, त्यांची तर ही परंपरा अनेक वर्ष सुरू आहे आणि त्यांनाही ते माहिती आहे की हा यज्ञ कर्म आहे, इथे फक्त आहुती दिली जाते. पण ती आहुती साजूक तुपाची असायला लागते, हे मात्र आम्हाला विसरून चालत नाही, कारण तो नुसता अग्नी नाही, तो यज्ञ आहे. त्यामुळे जेव्हा ग्रंथाली सारखी संस्था आमची निवड करते तेव्हा सुद्धा आम्हाला अमर हिंद मंडळी सारखाच आनंद होतो आणि आम्हाला त्यांनी पुस्तक केलं याचा अभिमान वाटतो. आज साहित्य गप्पा कशा होणार आहेत तर यातल्याच काही कथा, त्याशिवाय त्याच्या पाठीमागच्या पुढच्या त्या आमच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही एकमेकींना ऐकवलेल्या कविता आणि याच प्रक्रियेमध्ये आमच्या निर्मोहीने डॉक्टरेट मिळवली, त्यानंतर सोनालीने सोलो नावाचं पुस्तक केलं. या सर्व प्रक्रियांमधून घडलेले लेख, अशी ही साहित्य गप्पांची मैफिल आहे. मी आता अधिक वेळ घेत नाही. साहित्य मंडळींची संग्रहालयाच्या दृष्टीने विचार करता मला एवढंच वाटतं की 3ऱ्या शतकामध्ये जर पहिलं संग्रहालय निघालं असेल आणि ते मानाचं म्हणजे पुस्तकाचंच म्हणजे ग्रंथ संग्रहालय पहिलं निर्माण झालं आणि त्याच्यानंतर 1977 सालापासून आपल्याला जागतिक संग्रहालय दिन म्हणून हा युनेस्कोने अनाऊन्स केलेला दिवस आहे. अशा या दिवशी या पुस्तकाचं भाग्य आऊरे एवढं म्हणते आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करते. संग्रहालय हे वस्तूंचं, गाडीचं, बोटींचं, पतंगांचं आणि कुठल्या वेगवेगळ्या गोष्टी संग्रहालय असतं. पण जेव्हा प्रत्येक गृहिणी ही या संग्रहालयाची संस्थापक असते, म्हणजे आपण घरात एवढे संग्रह केलेले असतात की वर्षानुवर्ष न लागलेल्या वस्तू सुद्धा आपण तिथे ठेवलेल्या असतात. संग्रहालय तयार करणं जेवढी मानाची गोष्ट आहे तेव्हा काही वेळेला संग्रह सोडणं ही सुद्धा तितकीच महत्वाची आणि गरजेची गोष्ट आहे. आणि त्या गोष्टीनी किंवा त्या काव्याने मी कार्यक्रमाला सुरुवात करते की कुठला संग्रह कडेवर घेऊन फिरायचा, कुठला सोडायचा याचं भान आपल्या प्रत्येक व्यक्तीला असायला हवं, तर त्याचं म्युझियम होतं. नाहीतर मग सगळा गोतावळा गोंधळ म्हणतात ते सगळं होतं. ते होऊ नये म्हणून कडवर कान्हा निशोतीय रानावना, कडवर कान्हा निशोतीय रानावना, तांबे सत्यल पात्यल लुगड घोंगडी घेतलं, अन्न गाठोड करकचून बांधलं, अन्न गाठोड करकचून बांधलं, पर कोनाड्यात नथ तशीच राहिली ना, एक पाऊल बी आता राहिलं ना, कडवरच कान्हा कडवर बी राहिलं ना, राम सीता इट्टल रखुमाई गबुमान राहिली, राम सीता इट्टल रखुमाई गबुमान राहिली, अन महादेवावर अक्षत व्हायली, पर निविद्याचं दूध उघड राहिलं ना, एक पाऊल बी आता राहिलं ना, कडवरच कान्हा निशोतीय रानावना, कडवरच कान्हा निशोतीय रानावना, ढवळ्या पवळ्याला अंजारलं निगोंजारलं, मनी बोक्याचं दूध पाणी केलं, बोक्याचं दूध पाणी केलं, पर नातवाचा मुका तेवढा राहिला ना, एक पाऊल बी आता राहिलं ना, अर्ध गेलं पुढं आन बाकी केलं गोळा, बर का, अर्ध गेलंय पुढं बाकी करत बसले गोळा, अर्ध गेलं पुढं आन बाकी केलं गोळा, जन्माचा न मरणाचा बी सोहळा, आत्मा गेला पुढं
बर का गेला आत्मा गेला कुडीत राम राहिला ना एक पाऊल बी आता राहिलं ना कडवरच कान्हा कडवर बी राहिलं ना कडवरच कान्हा कडवरच कान्हा कडवरच कान्हा कडवर बी राहिलं ना. क्या बात. आयुष्यभर इतक्या गोष्टी गोळा करत राहतो पण त्या गोळा केलेल्या गोष्टीतलं काय ठेवायचं आणि काय नाही ठेवायचं याची योग्य सांगड घालत आम्ही 4 गृहिणी, 4 लेखिका, 4 दिग्दर्शिका, 4 अभिनेत्री, 4 अभ्यासिका एकत्र आलो आणि आमच्या कथांचा प्रवास सुरू झाला. या आमच्या प्रवासामध्ये मी गायिका नाही बरं का, पण जे लिहिते ते धडाक्याने ऐकाच असं सांगण्याचा हक्क मी समजते आणि म्हणून मी तुमच्या समोर कडवर कान्हा हे सादर केलं. पण याच्यात जो नाद निर्माण झाला तो तुम्हाला आवडला. पण अशा काही गोष्टी असतात ज्याचा नाद निर्माण करावा लागत नाही, तो आपोआप तयार होतो. निर्मोही फडके यांना मी विनंती करणार आहे की हे आपोआप जेव्हा साहित्य घडतं, तुला स्फुरतं, तेव्हा त्याचा एक लेख होतो आणि निर्मोही आपल्या समोर आज कोकिळेच्या साक्षीने तुमच्या समोर ते मांडते. निर्मोही फडके. धन्यवाद संपदा. धन्यवाद. कोकिळेचा आवाज आपल्या सगळ्यांना ऐकायला येतोच आहे. वसंत ऋतू अजूनही आपल्या काही पाऊल खुणा मागे ठेवून गेलाय, जरी ग्रीष्म सुरू झालेला असला तरीही. आणि आत्ता जे गीत संपदानी सादर केलं तर ते जे पुढे जाणं, मागे राहणं जे काही आहे तो काहीतरी कोणता तरी असा जगण्याचा स्वर असतो जो कधीतरी आपल्याला शांततेत ऐकायला येतो, कधी आपल्याला तो खूप आवाज असतानाही कुठून तरी ऐकायला येतो. कोणता असतो हा स्वर? आणि ह्या स्वराच्या शोधामध्ये एक जण निघालेली आहे आणि तिला तो स्वर भेटतो, तो आवाज भेटतो, तो तिला काही ना काहीतरी सुचवतो, सांगतो, ती त्याला काहीतरी सांगते. ह्या त्यांच्या बोलण्यातून तो अनहद स्वर तिलाच ऐकायला येतो. आणि त्या अनहद स्वराची एक मालिका मी लिहिली, त्यातला एक लहानसा लेख मी आपल्या पुढे सादर करते. आत्ताच जसं म्हटलं की आजूबाजूला झाडं, मला आता समोर चक्क 2 मोठे 2-3 वृक्ष दिसत आहेत. आणि आत्ताच आम्ही जेव्हा वरती गप्पा मारत होतो तेव्हा मला ताईंनी सांगितलं की मी इथेच मुंबईतच लहानाची मोठी झाली आणि मला झाड सुद्धा रानडे रोडवरती एकही दिसायचं नाही. त्यामुळे झाडांशी असलेली जी काही एक जवळीक असते त्याची ती डेव्हलपच झाली नाही माझी. पण तरी सुद्धा कुठेतरी हे झाड आपल्या मनात रुजलेलं असतं आणि त्या झाडाचे वेगवेगळे विभ्रम, त्या निसर्गाचे वेगवेगळे विभ्रम आपल्यापर्यंत पोहोचत असतात. अनहदमध्ये ती झाडं आणि ते विभ्रम कसे दिसतात पाहू आणि तो तिला काय सांगतो ते ऐकूया. सळसळत्या गुलमोहराकडे बघत राहावंसं वाटत होतं आज. मावळतीकडून येणाऱ्या उन्हानं त्याच्या निष्पर्ण फांद्यांमधून अल्लद वाट काढली होती. नटराजाची पोच घेऊन उभ्या होत्या त्या काळपट फांद्या. जरी दृष्टीभ्रम तरी खरा. नटराज, नट, कोल्हा त्यांचं दैवत, त्यांच्या अंगात लयबद्ध होऊन मुरलेला. त्यांच्याच का, पदन्यास करणाऱ्या कुणाच्याही. नट असूनही राजा, 2 पावलांमधून थिरकणारा. आदिम प्रेरणा नृत्याची. काही माणसं ढिम्म नाचत नाही, पण मन तर नाचरं असतंच प्रत्येकाचं. समोरचा गुलमोहर आता थाट सादर करतोय असंच वाटत होतं त्याची ती पोच पाहून. तात हैतात धा सम देतोय जणू. मी माझ्या भोवती एक किरकी घेतली तर तू उभा समोर. विभोरी, तुझी हसरी हाक आली. आज नृत्य विभोर? तशी नेहमीच असतेस तुझं हसण्यातलं बोलणं. टेकडीवर जाण्याची आपली आजची नाचरी पाऊलवाट आपण निघालो. पाऊलवाटेवर शिरीषाचा महाकाय वृक्ष उभा. त्याच्या सावलीनं पाऊलवाटेला घनदाट केलं होतं. वाटसरू सुखावणारच. शिरीषाची नाजूक गुलाबी तंतू असलेली फुलं खाली सांडली होती. त्यातलं एक फुल मी उचलून घेतलं. हे बॅले डान्सर सारखं फ्रॉक पसरवलेलं नाजूक फुल. मला त्या बॅले डान्सरांच्या पदन्यासाचं अमाप कौतुक वाटतं. पावलांच्या बोटांच्या पेरावर थिरकणं, लईत.
राजहंसी पाय राजहंसी डौल, नाजूक तरीही काटक, विरोधाभास त्यांच्यातही नट झिरपलेला. तुझी नजर त्या महाकाय वृक्षावर. विभोरी लेखक हजारी प्रसाद द्विवेदी या शिरीषाला म्हणतात कालजयी अवधूत, सुखदुःखाच्या परे गेलेला. ओ हो, कालजयी अवधूत, सुंदर विशेषण. अशा अवधूतानं इतकी नाजूक आणि प्रेमरंग असलेली मोहात पडणारी फुलं द्यावीत. पुन्हा विरोधाभास. विरोधाभास हे एक सत्य, त्यातच तर कला दडलेली असते, सौंदर्य असतं, रहस्य असतं, आयुष्य असतं. तुझं बोलण्यातलं हसणं. थोड्या अंतरावर झळाळता पलाश उभा होता. आज या पाऊलवाटेला वृक्षछायेतूनच जायचं होतं वाटतं. आमद तात तुंगा पलाशकडे पाहत मी हाताच्या रेखाकृती केल्या. वसंताला घेऊन आम्ही आलोय असं सांगणारे हे रथी महारथी कथक मधला आमद सादर करतायत. आमद आने की खबर. मी माझ्या नृत्य मुद्रेत मग्न होते. ता थुंगा तक तक थुंगा. अवकाशाला कवेत घेणाऱ्या फांद्यांच्या पानांच्या फुलांच्या नृत्य मुद्रा. वसंत येतोय, आलाय असं सांगणाऱ्या. दिन दस फुला फुलिखे खंखड भया पलास. तू शांतपणे पलाशकडे पाहत म्हणालास. मी मुग्ध. अगं असं संत कबीरदास म्हणालेत पलाश बद्दल. वर्षभरात 10 दिवस फुलतो, मग उरलेला काळ खखंड बिनफुलांचा. असं एकच महान लखलखीत कार्य करून लुप्त होणंही कठीण. माऊलींसारखं सगळ्यांना जमत नाही असं, हे देखील एक सत्यच. आपल्या पाऊलवाटेनं टेकडीची चढण पकडली होती. टेकडी माथ्यावर भणाणलेलं वारं, पलाश फुलांसारखीच पश्चिमा लाल भडक झालेली. ब्रह्मकलश. पश्चिमेकडे पाहत तू म्हणालास. माझा चेहरा प्रश्नांकित हे न पाहताही तुला समजतं. अगं पलाश वृक्षाचं दुसरं नाव तुझं हसण्यातलं बोलणं. समोर पसरलेल्या आकाशात तो ब्रह्मकलश घरंगळला होता. कुणी ऋषिकन्या आपल्या पाऊलवाटेनं टेकडीची चढण कुणी ऋषिकन्या आपल्या पाऊलवाटेवरती त्या टेकडीच्या चढणावरून त्या ब्रह्मकलशाच्या घरंगणाऱ्या पलाशांमधून ती फुलं गोळा करत होती. विलक्षण चैतन्यानं रक्तचंदनी पश्चिमात दाट होऊ लागली होती. पलाशाची फुलं गोळा करणारी ऋषिकन्या हा सुद्धा एक विरोधाभास. अगं विरोधाभासातच तर सौंदर्य असतं. तू म्हणालास आज आपला पाऊलवाटेवरचा हा प्रवास असा वसंताचा आणि या ग्रीष्माचा सुद्धा एक आवाज घेऊन, एक स्वर घेऊन पुन्हा परतीच्या वाटेवरती निघाला होता. एक अनहद स्वर कुठून तरी मला ऐकू येऊ लागला. तो तुझा होता, माझा होता, वसंताचा होता, गुलमोहराचा होता, कुणाचा होता? हृदयस्थ असतो तो. मलाच तो शोधायचा आहे. माझा अनहद. लेखक कोण नसतो, लेखक चित्रकारही असतो. बघा ना, पश्चिम पूर्व दिशा, त्याचे रंग, अवकाशाने लाभलेलं हे संपूर्ण रंगाचं जगत, हे सगळं एक लेखिका केवळ शब्दाने उभं करू शकते. तसंच लेखिका जेव्हा कोणाकोणाच्या प्रेमात पडते आणि कोणाच्या अजिबात पडत नाही, तेव्हा सुद्धा त्याचं काव्य असतं आणि ते काव्य सुद्धा आपल्या समोर एक चित्र उभं करतं. तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ते चित्र उभं करा. प्रेमाचे दाखले कोणासमोर तुमचे काय घडले ते आठवा आणि आमच्या सोनालीची ही केसरी या कविता ऐका. वसंत ऋतू म्हणजे प्रेमाचा ऋतू. त्याच्यामुळे निर्मोहीने तिच्या लेखामध्ये गुलमोहर आणलेलाच आहे. माझा गुलमोहर म्हणजे माझा केसरिया. पाडगावकरांनी म्हटलंय की प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं सगळ्यांचं सेम असतं. माझं म्हणणं आहे सेम नसतं बरं का. तुमचं वेगळं असतं, माझं वेगळं असतं, त्यांचं वेगळं असतं. कधी ते आपल्या डायरीमधल्या आपण लपवून ठेवलेल्या गुलाबाच्या एखाद्या सुकलेल्या पाकळीत असेल, कधीतरी जाळी आलेल्या पिंपळाच्या पानात असेल, कधीतरी डोळ्यात असेल, कधी स्पर्शात असेल. प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची तऱ्हा वेगळी आणि प्रेम स्वीकारण्याची प्रत्येकाची तऱ्हा वेगळी. तर असा हा पण एक मात्र गोष्ट आहे की प्रेम करणारं मात्र कोणीतरी लागतं, असावंच लागतं. त्यामुळे आपल्या प्रत्येकाचा कोणी ना कोणी केसरिया हा हवाच. म्हणून माझी एकदम छोटीशी अगदी 2 मिनिटाची कविता आहे. तर मंडळी, प्रेमाचं ना भारीच असतं.
प्रेमाचं ना भारीच असतं, ते एकतर असतं किंवा अजिबातच नसतं. याच्यावर पावशेर आणि त्याच्यावर मणभर असं तर मुळीच नसतं. गंमत अशी, आता गंमत बघा, गंमत अशी की ज्याच्यावर असतं त्याला ते पुरतं उमजलंच नसतं. मग ज्याच्यावर नसतं तो म्हणतो बघ माझ्यावर केलं असतं तर बरं नाही का झालं असतं. पण अशी विस्कटलेली नाती आणि त्यात विरघळलेली मनं, त्यांच्या बेरजा वजावाक्या करणं खरंच का इतकं सोपं असतं? प्रेम म्हणजे प्रेमच असेल तर ते तुझं, माझं आणि त्याचं इतकं का वेगळं असतं? काही खुणा, काही सल, आठवणींमध्ये मागे गेलं की सगळं काही आठवतं. काही खुणा, काही सल, काही आठवणींच्या निरगाठी, काही खुणा, काही सल, काही आठवणींच्या निरगाठी, त्या नाही येत सोडवता, म्हणूनच ते सारं जपायचं असतं. आयुष्य केशरी करायला मित्रा, आयुष्य केशरी करायला मित्रा, त्या आठवणीत तुझं आणि माझं असणं इतकंही कारण पुरेसं असतं. प्रेमाचं ना भारीच असतं, ते एकतर असतं किंवा अजिबातच नसतं. प्रेमाची तराच वेगळी आणि या प्रेमाच्या तऱ्हेमध्ये एक लक्षात आलं की प्रेम करणारा आणि समोर प्रेम करून घेणारा या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. कधी कधी आपण स्वतःवरही प्रेम करतो, स्वतःच करणारे असतो आणि करून घेणारेही स्वतःच असतो. आणि त्याच वेळेला कलाकार कलेची निर्मिती करतो. तो कुठल्या तरी रंगाच्या, बोलाच्या, शब्दाच्या, अंतरंगाच्या कशाच्या तरी प्रेमात पडतो आणि त्याला निर्मितीचे डोहाळे सुरू होतात. आणि ते निर्मितीचे डोहाळे हर्षदा बोरकर यांचा एक लेख तयार करतं. तुमच्या कलांना आणि तुमच्या निर्मितीला समोर ठेवा आणि हा लेख ऐका. निर्मितीचे डोहाळे. मनाच्या कोपऱ्यात कवितेचं बीज भावनांमध्ये भिजलेलं, पाऊस गारव्यात तान्ह जसं आईच्या कुशीत निजलेलं. जाग येईल, दुडू धावेल, हे तर तिचं ठरलेलं. कविता अशीच प्रसन्न करते मन माझं मरगळलेलं. खरंच मरगळलेल्या मनाला प्रसन्नता आणणाऱ्या प्रत्येकाच्या गोष्टी किती वेगवेगळ्या आहेत. कुणाला प्रिय व्यक्तीचा फोन प्रसन्न करेल, तर कुणाला दाराच्या कोपऱ्यात काढलेली लयदार रेषांची रंगवल्ली प्रसन्न वाटेल. कुणाला रेडिओवर अचानक लागलेलं आवडीचं जुनं गाणं, तर कुणाला हलकी पावसाची सर, कुणाला मनात डोकावलेली जुनी आठवण, तर कुणाला आल्याचा चहा टाकल्या गेल्याचा दरवळ. मनच खरं तर नकळत शोधत असतं त्याला प्रसन्न करणाऱ्या गोष्टी, संधी शोधत असतं मरगळ झटकण्याची. अगं बाई, या वया शास्त्रीय नृत्य शिकणार, काय चळ सुचतात एक एक. अशी कुजबूज सरळ कानाआड करून 70च्या कानडे मावशी नृत्य वर्गात नाव घालून आल्या सुद्धा. आता रियाज म्हणून रोज 5-10 मिनिटं ते प्राथमिक पदन्यास करतात, ते बघायला बाकीच्या आजी काठी, वॉकर वगैरे घेऊन येऊन बसतात. तालात पडणाऱ्या किंवा न पडणाऱ्या पायांपेक्षा डोळ्यात उमटणाऱ्या भावात आणि हसणाऱ्या गालात आनंदाची सम सापडली आहे त्यांना. थोडक्यात काय, स्वतःला छान निर्मिती आनंदात गुंतवून ठेवून आपली निर्मिती त्रयस्थपणे पाहून पुन्हा प्रेरित होऊन प्रसन्नता आणायची. भौतिक आनंदाबद्दल बोलायचं झालं तर तो कमवावा लागतो, पण आंतरिक आत्मिक आनंद हा गवसावा लागतो. हरकत नाही, जेव्हा ज्याला गवसेल तेव्हापासून मात्र त्याला बिलकुल हरवायचं नाही, सांभाळायचं, जोपासायचं. हा निर्भेळ आनंद ठेवा शोधण्यासाठी आपण कोणी खास बुद्धिमान, हुशार वगैरे असं असायची काहीच गरज नाही. आमच्या गतिमंद, मतिमंद पण प्रौढ मुलांच्या केंद्रातल्या काही मुलांना पणत्या रंगवायला आवडतात, काहींना आकाशकंदील, ग्रीटिंग साठी कागदाच्या घड्या घालून द्यायला, काहींना मात्र हातात ब्रश, रंग घेऊन कॅनव्हास नाहीतर मोठ्या मोठ्या भिंती रंगवायला आवडतात, तर कुणाला या सगळ्यांना फक्त मदत करायला आवडते. नाच आणि नाटक आवडणारी काही जण, तर नाश्ता बनवायला आवडणारी काही जण. एक मात्र आहे, त्यांना त्यांचे हात सतत काहीतरी बनवण्यात गुंतवलेले आवडतात. दिसायला आणि वागायला तुमच्या आमच्यासारखी सामान्य नसली तरी कार्यशाळेत सतत निर्मितीत रमलेले त्यांचे हात मात्र कमालीचे सुंदर दिसतात.
कारण कवी बाभवरकर म्हणतात ना, त्याप्रमाणे सुंदर ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे. असे निर्मितीचे डोहाळे लागलेले हात पाहिले ना की प्रभूंनी आपल्याला दिलेल्या निर्मिती क्षमतेचं फार अप्रूप वाटायला लागतं. हातावर हात ठेवून बसण्यापलीकडे करू काय शकतो आपण आता? असे हातबल उद्गार ऐकले की वाटतं यांना यांच्यातील क्षमतेची जाणीवच झालेली नाहीये किंवा करूनच घ्यायची नाहीये. आता कोविडच्या काळात आपण हे उद्गार परोक्ष व अपरोक्ष ऐकलेत, पण अशा वेळी बोट दाखवावंसं वाटतं त्या व्यक्तींकडे जे तुमच्या आमच्या सारखेच या अनाकलनीय आपत्तीशी सामना करत होते, पण ही लढाई लढतानाही आपलं मन आणि हात त्यांनी गुंतवले होते सर्जनात, नवनिर्मितीत. पाऊस पडायचा थांबला नाही, सूर्य उगवायचा राहिला नाही, कोंब तरारायचे थांबले नाहीत, फुलं फुलायची विसरली नाहीत, मग आपणच का कोशबद्ध होऊन राहायचं होतं? निर्बंध वावरण्यावर होते, बहरण्यावर नव्हते ना. नोकरीमुळे कायम कामात व्यस्त असणाऱ्या माझ्या जावेनी कोविडच्या काळात हातातलं काम निघून गेलं म्हणून कुरकुरणं सोडून झपाटून बागकाम हातात घेतलं. रोजच्या भाज्यांच्या बिया, पुदिनाची देठं, गाजराचे तुरे ती सगळं मातीत खोचून ठेवायला लागली. आणि माती तरी कुठली, जैविक कचराच, खरकट भाज्या फळ्यांची सालं, ओला कचरा, असं सगळं. जेव्हा इतर लोक घरात बसून बसून उबली होती तेव्हा हिच्या छोट्या छोट्या डब्यांमधून हिरवी सृष्टी उगवली होती. दिवसभर कॉम्प्युटरच्या बोर्डवर चालणारे माझ्या जावेचे हात आता मातीचा सुगंध आणि रंग लागल्यावर मेहंदी लावलेल्या हातांपेक्षा सुंदर दिसायला लागले होते. माझ्या एका नाटक वेड्या बहिणीने ऑनलाईन नाट्य शिबिर घेतलं मुलांसाठी आणि 4 प्रकारचे अभिनय शिकवता शिकवता ज्या वातावरणात आपल्याला जाता येत नाहीये ते आपल्या घरात आपल्या भोवती निर्माण करायची क्लुप्ती त्यांना शिकवली. चपळ शरीर, स्पष्ट संवाद, बोलका चेहरा आणि घरातच उपलब्ध असणाऱ्या चीज वस्तूंमधून नाट्य वातावरण निर्मिती. यात मुलं रमून गेली हे सांगायला नकोच, पण त्यांचे पालकही मुलात मूल होऊन वय विसरून ऑनलाईन कार्यशाळेत ऑफलाईन मिसळून गेले, मोकळे झाले. या निमित्ताने कितीतरी निरस घरं रंगमंच बनून हसू, नाचू, गाऊ लागली, बोलू लागली. 5-6 महिन्यात न वापरलेले कपडे, वस्तू नाट्यमय झाले. निर्जीव वस्तूंना सुद्धा व्यक्तिरेखा मिळाल्या. असं ऐकलंय की कित्येक घरात 3री घंटा होऊन हे जे नाटक सुरू झालंय ना त्याचा शो अजून सुद्धा चालू आहे. या कोरोनाच्या भीतीने आपण सुरक्षित अंतर राखून संपर्क विरहित राहायचा प्रयत्न केलाच. त्या कोरोनाने मात्र भल्या भल्यांना गाठलं. आमचे प्रतिभावंत कवी मित्र जेव्हा कोरोना बाधित झाले आणि त्यांना कोरोना सेंटरमध्ये उपचारासाठी हलवण्यात आलं तेव्हा फार वाईट वाटलं होतं आणि अस्वस्थता आली होती. आठवड्याभराने धीर करून त्यांची ख्याली खुशाली विचारावी म्हणून फोन केला तेव्हा नेहमीच्याच उत्स्फूर्त शैलीत म्हणाले, जिभेची चव गेली आहे पण जगण्याची चव कशी चाखायची याचं भान अजून माझं शाबूत आहे. अगं नाकाला गंध कळत नाहीये, पण इथे आजूबाजूला रसिक श्रोते आहेत याचा वास मला लागलाय. आणि हात तर काय आपल्याच हातात आहेत ना. मी इथे कागद पेन घेऊनच आलोय, मस्त लिहितो आणि संध्याकाळी सेंटर मधल्या कला बाधित नव्या मित्रमंडळींना वाचून आणि गाऊन दाखवतो कविता. आता मात्र 5च दिवस उरले ग इथले, याच वाईट वाटतंय. आता घरी जाऊन ह्याच गतीने रोज लिहीन असं म्हणतोय, पण ही रोजची मैफिल आता घरी नसेल ना. विलगीकरणाशी सलगी वाढवलेला आमचं कवी मित्र कवितेतून नाही जीवनाकडे बघण्याची समृद्ध दृष्टीही आम्हाला देऊन जातो आणि समृद्ध करतो आमच्या जाणीवा. जे पिंडी ते ब्रह्मांडी या उक्तीनुसार आपल्यासारख्या विकसनशील देशांनीही या विषाणू संहाराची लाट एका हाताने रोखताना दुसऱ्या हाताने विषाणू विरोधक लस निर्मितीत स्वतःला झोकून दिलं आणि 1 वर्षाच्या कोशावस्थेनंतर निर्मिती झाली यशस्वी प्रतिबंधक लसीची. आपल्याच नाही तर अनेक देशांपर्यंत हे जीवन वरदान पोहोचवून अखिल मानव जातीला त्याची फळं मिळत आहेत. म्हणून या ज्ञानाला, परिश्रमाला आणि निर्मितीचे डोहाळे लागलेल्या हातांना आपले हात जोडून आपण नमस्कार करायलाच हवा. वा वा. तुमच्या लक्षात आलं असेल 4ही आमच्या मैत्रिणींचा एक शैलीदार असा लेखनाचा प्रवास वेगवेगळा आहे.
या चारही आम्ही मैत्रिणी भेशी लावायचो कथांची. भेटायचं, केवळ पुस्तकासाठी एक कथा लिहायची, त्याच्यावर आम्ही संपादनाची प्रक्रिया करायचो, पुढच्या कथेकडे वळायचो. अशा आम्ही चारही जणींनी वेगवेगळ्या रसातल्या, वेगवेगळ्या वृत्तीच्या आणि वेगवेगळ्या व्यवसाय उद्योजकाच्या अनुभवातल्या कथा आम्ही लिहिल्या. त्या म्हणजे 4 सख्य 24. पण या चारही जणींना एकत्र आणताना आमचा वैयक्तिक प्रवासही तितकाच जोरदार सुरू होता. मी मगाशी सांगितलं तसं निर्मोहीची डॉक्टरेट झाली. त्याचबरोबर निर्मोहीचा अरिंदम नावाचा आता पुस्तक सुद्धा प्रकाशित झालं, जे ग्रंथालयानेच प्रकाशित केलं. त्या अरिंदम मधला आपल्याला आत्ता जो ती लेख वाचून दाखवणार आहे, त्याच्यानंतर मी तुमच्याशी काही बोलणार आहे. मी निर्मोहीला विनंती करते. धन्यवाद संपदा. अरिंदम हा लेखसंग्रह परवाच 15 मेला ग्रंथालयाने प्रकाशित केलाय. ह्यातला जो पहिला लेख आहे तो मी आपल्याला वाचून दाखवतोय. आणि कारण काल परवाच बुद्ध पौर्णिमा झालेली आहे आणि हा लेख ज्याच्याबद्दल आहे वाचायला लागल्यावरती तुम्हाला कळेलच किंवा ऐकायला लागल्यावरती तुम्हाला कळेलच की जो आजपर्यंत आपल्याला सतत दिसतो, त्याच्याबद्दल आपण सतत वाचतो, ऐकतो, पण तो आपल्याला किती कळतो. मला काही प्रश्न पडलेत, तुम्हालाही पडलेत का, किंवा तुमच्याकडे त्याची उत्तरं आहेत का? आपण पाहूया, ऐकूया हा लेख. लेखाचं नाव आहे तो अजून नीटसा भेटलाच नाही. शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकामधून माहिती रूपानं त्याला पहिल्यांदा वाचलं. नंतर काही पुस्तकातून गोष्टी रूपानं. त्याचं चित्रातलं रूप मोहवणारं होतं, इतरांपेक्षा वेगळं. लहानपणी वाटायचं राम कृष्ण दत्त माणूस होते, पण त्यांनी खूप काही चमत्कार घडवले, त्यामुळे रंगीत चित्रात ते सुंदर देवच वाटतात. विष्णू, शंकर, गणपती, सरस्वती, लक्ष्मी इत्यादी प्युअर देव किंवा देवी. प्युअर म्हणजे नक्की कसे आणि का ते त्या बालबुद्धीलाच ठावे. विठ्ठल म्हणजे जरा वेगळा, संतांचा देव. अशा कॅटेगरी झाल्या होत्या त्या लहानच्या डोक्यात. पण हा जरा वेगळा, माणूस नि देव असा दोन्ही, तोही कायम दगडी शिल्पात ध्यानस्थ. बरं, ध्यानस्थ म्हणावा तर डोळे अर्धे उघडे. अर्धोन्मीलित हा सुंदर शब्द नंतर कळला. कानाच्या पाळ्या लांब, हाताची मुद्रा नि चेहऱ्यावर गोड हास्य. तसे बरेचसे देव गोडच हसतात, पण हा गोड नि गूढ हसतोय असं वाटायचं. तर हा अर्धा माणूस अर्धा देव, स्फिंक्स सारखा भेटला शाळेतल्या इतिहास विषयाच्या पुस्तकात. त्याच्या आयुष्याची गोष्ट थोडक्यात कळली, आकर्षक वाटली. राजपुत्र असण्यापासून ते ज्ञानी होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास, पण संसाराचे धागे तोडून आणि जगाला प्रकाशमान करणारं त्याचं सम्यक तत्वज्ञान एका धड्यातल्या अर्ध्या भागात. एखादी 3-4 मार्कांची टीप, एक दीर्घ प्रश्न 4 मार्कांचा, 1 मार्काची गाळलेली जागा, 1 मार्काची जोडी लावा इत्यादी एकूण 7-8 मार्कांमध्ये तो जितका कळला तेवढा खूपच होता. अर्थात सगळाच भारतीय जागतिक इतिहास असा मार्कांमध्ये विभागलेला. नंतर तो ट्रिपांच्या निमित्तानं कुठे लेण्यांमध्ये, भारताबाहेरच्या टूर करताना मोठमोठ्या शांत स्तूपांमध्ये ध्यानस्थ, शयनस्थितीत दगडांच्या तुकतुकीत धातूंच्या मूर्तींमधून फक्त दिसत राहिला. 7 फूट 2 इंच उंची असलेला भव्य दिव्य सेल्फी पुरता फोटोत बंदिस्त होत राहिला. कधी कुठली फिल्म, नाटक यामध्ये चवीपुरता, संदर्भापुरता येत राहिला. शाळा ते कॉलेज या भोवतालाचं भान आणि जाण येण्याच्या काळात त्याच्या नावाला एक रंग मिळाल्याची समज आली. रंग हे प्रतीक म्हणून कसे असतात आणि त्याचा वापर कोण, कुठे, कसा करतात ह्याबद्दल ज्ञान होण्याचं ते वय. त्याच वयात ह्याचा रंग पांघरलेलं साहित्य वाचनात आणि अभ्यासात आलं. कवितांमध्ये ह्याच्या आयुष्याचे, सूत्रींचे संदर्भ तपासताना हा वेगळ्या रूपात समोर येऊ लागला. इतरांच्या आयुष्याची धग कवितांमधून समजून घेताना त्या कवितांच्या पार्श्वभूमीवर असलेला तो दिसत राहिला. कविता कळली कदाचित, पण तो नाही कळला. ह्याच्या नावाचं पॉलिटिक्स कसं केलं जातं ते मात्र थोडंफार कळू लागलं.
10 मार्कांपुरेसा वाचलेला शांतताप्रिय तत्वज्ञानी असा एक हा आणि 5 मार्कांपुरेसा एक महामानव यांची अभेद्य 1 मार्कांची जोडी आणि आयुष्यभराचं झालेलं राजकारण. अजरामर भारतीय खंडकाव्यातून गाणी, गोष्टी, टीव्ही मालिका यांच्यामधूनही पराक्रमी नायक म्हणून पाहिलेला आणखी एक दुसरा असा तो आणि त्याच्या मंदिराचं राजकारण. नेहमी प्रश्न पडतो, या भारतीय व्यक्तिरेखा किती कळल्या आम्हाला, पण इतिहासातल्या त्यांच्या अस्तित्वाला ठराविक रंगात रंगवलं गेलं. त्या रंगांचे बावटे केलेले पाहण्यात आणि त्या बावट्यांचं राजकारण झाल्याचं पाहण्यात आमची पिढी लहानाची मोठी झाली. अर्धी हयात हा गुंताच समजून घेण्यात घालवत बसलो. अवघ्या जगाला ज्यानं शांततेचा पाठ दिला त्याच्याकरता लाऊडस्पीकरवर उच्च आवाजात गाणी. तर मुद्दा हा की आयुष्यात तो दिसला, कणभर वाचला, पण कळला मात्र नाही. परवा मी एक कविता लिहिली. पिंपळ पानाच्या अणकुचीदार टोकावर अडावं वाऱ्यावर अलगद उडणाऱ्या त्या म्हातारीनं. पिंपळ पानाच्या अणकुचीदार टोकावर अडावं वाऱ्यावर अलगद उडणाऱ्या त्या म्हातारीनं मग अडतात माझेही विचार त्या पिंपळ पानाशी काही क्षण. मग अडतात माझेही विचार त्या पिंपळ पानाशी काही क्षण. मला असं वाटतं माझ्या विचारांचं एक पिंपळ पान ह्याच्याही बोधी वृक्षाचं असावं, जिथे नेहमी ते अडकतात आणि काही सुचवतात. वैशाख पौर्णिमा. निरंजना नदीच्या काठी अश्वत्थ वृक्षाखाली त्याला जीवनाच्या अंतिम सत्याची ज्ञानप्राप्ती झाली आणि तो सम्मासम बुद्ध झाला. स्वतः सोबत जगाचा उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध ही उपाधी मिळवणारा, जगातल्या पहिल्या 100 अशा अत्यंत महान विश्वमानवांच्या यादीमध्ये प्रथम स्थानावर विराजमान झालेला. सिद्धार्थ गौतमाला अंतिम सत्याची ज्ञानप्राप्ती झाली म्हणजे नक्की काय झालं आम्हा पामरांना माहित नाही. जाणून घ्यायची इच्छा नाही, वेळ नाही, कुवतही नाही. ग्रंथांमध्ये, गुगल महाजालावर माहिती नक्की मिळतेच शाब्दिक. त्यानं सांगितलेली 4 आर्य सत्य, अष्टांग मार्ग, धम्माची 3 अंग, 7 धर्मतत्व इत्यादी इत्यादी. बौद्ध धर्म, बौद्ध भिक्खू, भिक्खुणी, लामा, अनुयायी या सगळ्यांबद्दल कायम एक गूढ कुतूहल वाटत आले. हिमालयाच्या पांढऱ्या करड्या रांगांमधून फिरताना दिसतात लाल रंगांचे लामांचे तांडे, तेव्हा हे गूढ वाटत राहतं. तसंच ते गोड गोबरे मिचमिच्या डोळ्यांचे बाळगोपाळ लाल कफनीतले, उंचच उंच डोंगरांवरचे शांत स्तूप, आशियाई देशातल्या चकचकाटात बघतानाही बुद्ध दिसत खुणावत राहिला. खरं तर बुद्धानं सांगितलेलं तत्वज्ञान झिरपत झिरपत पार आपल्या संत मंडळींपर्यंत, पुढे गाडगेबाबांपर्यंत आलंय. नंतर दलित साहित्यातूनही त्याचं जीवनविषयक तत्वज्ञान दाहक होत ललित अंगानं आमच्यापर्यंत आलं. बुद्ध 4 सत्य सांगतो. कोणती? दुःख, तृष्णा, दुःख निरोध, प्रतिपद. म्हणजे थोडक्यात दुःख हे मानवी जीवनाचं मूळ आहे. न संपणाऱ्या इच्छा हे दुःखाचं कारण आहे. दुःखाचं निराकरण करण्याकरता आसक्ती सोडा. दुःख निवारण्याकरता सदाचाराचा कर्म मार्ग निवडा. सम्यक दृष्टी. निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणं. श्रीकृष्णानं गीतेमध्ये संसाररूपी अविनाशी अश्वत्थ वृक्षाचं वर्णन केलंय. सिद्धार्थ गौतम अश्वत्थ वृक्षाखाली बसून बुद्ध झाला. संत ज्ञानेश्वरांच्या माऊलीनं आळंदीतल्या अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घालत तपश्चर्या केली. बुद्ध शब्दाचा अर्थ आकाशा एवढा प्रचंड ज्ञानी. तुकाराम म्हणतात, अणुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. असा कोणता आंतरिक धागा असावा? अभ्यासकांनी शोधलाही असेल. इतिहासाच्या पुस्तकातला तो काहीसा गूढ वाटणारा शोधावासा वाटला. एक पिंपळ पान नव्हे, त्याचं टोक तेवढं गवसलं फक्त. हेही नसे थोडके तर असा हा बुद्ध नव्हे, समासम बुद्ध. लेण्यांमधला, स्तूपांमधला तो शांत रसातला नाद आजही अद्भुत वाटतो, गूढ वाटतो, विचारांच्या मोहात टाकतो. बुद्धम शरणम गच्छामि. आजच्या आपत्तीच्या काळात एखादा बुद्ध विचार कृतियुक्त मार्गानं कणभर रुजू दिला तर, पण खरा कळलाय कुठे तो? कारण अजून नीटसा भेटलाय तरी कुठे तो? वाव.
5 मार्कांचा बुद्ध. पण या मार्काला जर मराठी शब्द शोधला तर कोणता आहे? गुण. 5 तत्वगुणांनी युक्त असा बुद्ध म्हणूया. पंचमहाभूतांचा अर्थ ज्या व्यक्तीला समजला असा बुद्ध म्हणूया. मग तो 5 मार्काचाही खूप आहे. आज बुद्धाची आठवण निघाली आणि असे बुद्ध परंपरेतला 28वा शेवटचा बुद्ध म्हणून याची आपल्याला शाळेमध्ये अभ्यासक्रमात गणना होते. याच बुद्धाला आज स्मरताना आजच म्हणजे 18 मे रोजी आपली पहिली अणुशक्तीची ताकद ओळखण्याची पोखरण इथे परीक्षा झाली आणि त्याला स्माइलिंग बुद्धा असं शीर्षक दिलं त्या उपक्रमाला. तेव्हा मला निर्मोहीचंच वाक्य आठवलं, गोड आणि गूढ हास्य. त्या स्माइलिंग बुद्धामध्ये जो अर्थ नाहीये तो या गोड आणि गूढ हास्य याच्यामध्ये मला सापडला. या बुद्धाला आत्मबोध झाला. म्हणजे काय झालं? कोणीही चोरून नेणार नाही असा मोबाईल त्याच्याकडे नाही, लॅपटॉप नाही, कुठलंही मायाजाल नाही, अंतर्जाल नाही, तर त्याच्या आतच विकसित झालेलं असं ज्ञान. हे आतून विकसित झालेलं ज्ञान अगदी आपल्या सर्वसामान्यांसाठी सुद्धा खूप महत्वाचंच असतं. कसं? आतून निर्माण झालेलं हास्य, प्रसन्नता आणि समाधान जे चेहऱ्यावर असतं ना, त्यासारखा दुसरा दागिना नाही. माझी दागिना नावाची कविता मी तुमच्या समोर सादर करते की कोणीही चोर चोरून कसा नेत नाही आणि चोरलं तरी सुद्धा ते आपल्याकडे कसं राहतं असा महत्वाचा आणि मूल्यवान दागिना. एक गरीब मुलगी आणि एक गरीब आई शाळेत तिला सोडायला जाते. ती मुलगी इतर पालकांकडे बघते, सगळे कोणी गाडीत न उतरते, कोणी चालत रिक्षेत न उतरते, कोणी छान कपडे घातले, दागिने घातले. ही गरीब मुलगी आपल्या आईला म्हणते, माये माझे ऐक एक, माये माझे ऐक एक, बोल लाडाची माझी लेक, हात तुझा का रीताच, रीता रिकामा, हात तुझा का रीताच, अंगठी घाल बोटात, किती सुंदर दिसत्याले माझी माये, माझी माये. मग धर ग माझं बोट तुझ्या नाजूकशा बोटात, मग धर ग माझं बोट तुझ्या नाजूकशा बोटात, जणू ही राग वळशात माझी बाये, माझी बाये. गळा का तुझा रीताच, घालना हार गळ्यात, किती सुंदर दिसत्याले माझी माये, माझी माये. मग घाल ग मिठी गळ्याशी तुझ्या नाजूकशा हातानी. पोर बिलगत ना समोरूनच. मग घाल ग मिठी गळ्याशी तुझ्या नाजूकशा हातानी, जणू ही राग कोंदनात माझी बाये, माझी बाये. मूल समोरून मिठी मारतं तेव्हा बरोबर इथे त्याचं मुख येतं, तो कोंडनातला हिरा. माझी बाये, माझी बाये. तरी मुलीला पटलेलं नाहीये. येलीला फुलनी झाडाले पान, घालतेत तेला कोण. येलीला फुलनी झाडाले पान, घालतेत तेला कोण. उमलून आलं सोन्याचं लेन, फुलून आलं तेच दागिन, चोराची नाही भीती ग माझी बाये, माझी बाये. माये, माये. मंडळी, तुमच्या लक्षात आलं असेल 4 सख्खे 24 हा जो एक दागिना मानला तर सर कुठला आहे आणि मधला तन्मणी कुठला आहे ही सांगायची गरज नाही. उत्तम हास्य, निर्मळ मन आणि अचूक शब्द आणि भाषेचा वापर
हे स्वतः संपदाचे दागिने आहेत, म्हणून तिचं सर्वार्थाने नाव संपदा सार्थ आहे. तसं आमच्या ह्या 4 सख्यांना एकत्र गोवण्याकरता आधी तिला मध्यभागी राहावं लागलं आणि मग तिने आम्हाला निवडलं. आमच्या कथा आवडल्या, मग आपण एकत्र येऊया, मुद्दाम नवीन ताज्या कथा लिहूया आणि त्याचा संग्रह करूया, असं आमच्या तिघींच्या मनात सुद्धा नसलेली एक कल्पना तिने आमच्यात रुजवली. आमचे मोती ओवले, स्वतः केंद्रस्थानी राहिली आणि हा जो सख्य शब्द आहे त्याला सार्थ करण्याकरता चौघींना छान घट्ट धरून ठेवलं. आणि आम्ही घट्ट धरले गेलेलं नाही आहोत, तर आमचे हात जे आहेत ते आत्मीयतेने एकमेकींच्या हातात गुंफलेले आहेत. ह्याचं उदाहरण म्हणूनच आमचं दुसरं पुस्तक येऊ शकलं. कारण जर ते आपण म्हणतो तसं मारून मुटकून जर आणलं असतं तर एका पुस्तकात भास झालं बाई. पण 4 बायका एकत्र येऊन चौघींचं एक मत होऊन त्याचं एक पुस्तक होऊन त्याच्या 2 आवृत्त्या निघून 3-3 प्रकाशनं होऊन हे काही एवढं सोपं काम नसतं. एकमेकींची मतं वेगळी, एकमेकींची कार्यक्षेत्र वेगळी, एकमेकींच्या क्षमता वेगळ्या, हे सगळं असतानाही हा सगळा जो घाट आहे बायका ज्याला म्हणतात तो घातला गेला आणि तो छान मुरला. आणि मी म्हटलं तसं तो तन्मणी आहे आमचा. पण आमच्या मनातलं सगळं ओळखणारी सखी आम्हाला दिग्दर्शिकेच्या रूपात संपदा भेटलेली आहे. आणि मग तिने दुसरं दिग्दर्शन काय केलं आणि मग आम्ही वेड्यासारखे कसे त्याच्यात गुंफले गेलो आणि मग त्याच्यातून काय तयार झालं हे थोडंसं पुढच्या पायरीवर आपण ऐकणार आहोत. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा सगळे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी होतो आणि फक्त फोनवर संपर्क करू शकत होतो, तेव्हा प्रत्येकीच्या आतमध्ये जसं संपदा म्हणली तशी काहीतरी खतखत होतं. प्रत्येक जण आपापल्या परीने काहीतरी लिहित होतं. आषाढ आला की असं आतून भरून येतं आणि त्या वारीची आठवण येते. आम्ही सगळ्या मैत्रिणी वारीला जायचो. यावेळी असं झालं की आषाढ आला पण वारीच नाही निघाली. आणि वारकरी असतो त्याला तो त्या काळात जशी एखाद्याला तल्लफ असते ती त्यावेळी बार मळलाच पाहिजे, त्याशिवाय ते होत नाही, तसं त्या वारकऱ्यांना ती आषाढी आली की घुमायला लागतात. आतमध्ये भजन, अभंग आणि मग वाटतं काही बाकी सगळी कामं राहू देत, मला वारीला जायचंय. पण 2 वर्ष जे बांधलं गेलं होतं त्यांनी मग काय झालं, सगळ्यांची मनातल्या मनात वारी सुरू झाली. आम्ही वारकरी मैत्रिणी सुद्धा आता काय करता येईल घर बसल्या म्हणून विचार करत होतो. तेव्हा असं वाटलं की रोज आपण चालायचो आणि एक दिवस शेवटी आपण पंढरपुरापर्यंत पोहोचायचो. तर यावर्षी पायाने चालता येत नाही तर हात आणि थोडंसं मन चालवून बघूया असं म्हणून एक व्रत घेतलं. आणि वारी सुरू होण्याच्या दिवसापासून वारी सफळ संपूर्ण होण्याच्या दिवसापर्यंत रोज वारीवर एक रचना लिहिली. कारण वारीचा अनुभव घेतला होता आणि बरंच काही साचलं होतं. आणि मग गंमत वाटायला लागली की या दिवसात कथा सुचली नाही, लेख सुचला नाही, काही हिंदी शायरी सुचली नाही, काहीही सुचलं नाही. फक्त त्या वारी करताचा अभंगच मात्र दिवस रात्र डोक्यात राहायला लागला. आणि असं वाटलं सगळं आपलं मन, बुद्धी, विचार सगळे त्याच दिशेने कसे काय बरं जात आहेत. याच्यावरच मग एक दिवस वारीतली रचना लिहिली. त्याला साहित्य वारी असं नाव दिलं. मुळाक्षरातील कठोर व्यंजन मृदू स्वरे पुसते, मुळाक्षरातील कठोर व्यंजन मृदू स्वरे पुसते, काव्य वारीच्या चरणी आमची वर्णी कधी लागते. प्रत्येक अक्षरांना शब्दांना वाटत होतं की आपण त्या वारीच्या रचनेमध्ये असायला हवं, आपण त्या वारीमध्ये असायला हवं. गझलांमधले भाव अवघे एक रंग झाले, यमक प्रतिमा रूपक सारे ओवी रूप ल्याले, लेख निबंधा मधुनी सारे अलंकार निघाले, सांज सांडुनी विरक्त भावे काव्यवारीमय झाले. कथा कहाण्या कादंबरीतून रजा घेऊन प्रसंग, संग जोडती रचनेशी पण राहुनिया निसंग. प्रबंधातले समास संधी घेती स्वतः सोडवून, प्रबंधातले समास संधी घेती स्वतः सोडवून, घे म्हणाले आम्हालाही काव्यवारीस जोडून. काना मात्रा वेलांटीवर भक्ती अनुस्वार, काना मात्रा वेलांटीवर भक्ती अनुस्वार, दृढ श्रद्धेच्या मुक्या भावना परिशब्दा पार. माऊली प्रसवे मुखातुनी या पुण्य श्लोक शब्द, माऊली प्रसवे मुखातुनी या पुण्य श्लोक शब्द, ओंजळी घेऊन आशार्वादा करू शब्दबद्ध.
ओंजळी झेलुनी आशीर्वादा करू शब्दबद्ध. संत वाणीतून मराठ मोळा हो जय जयकार. संत वाणीतून मराठ मोळा हो जय जयकार. शब्द वाहती माय बोलीच्या पालखीचा भार. शब्द वाहती माय बोलीच्या पालखीचा भार. वा वा वा. क्या वा. शब्द अक्षराने तयार होतो, ती अक्षरं कशी सुचतात, त्याच्या मागच्या भावना काय असतात, मुळात हे सगळं तयार झालं शब्दाची ताकद काय असते आणि शब्दाला खरं तर काय म्हणायचं असतं, आपण सोनालीच्या एका लेखातून ऐकणार आहोत. सोलो या सोनालीच्या मागच्या वर्षी प्रकाशित झालेल्या लेखसंग्रहामधला खूपच छान शब्दातीत म्हणता येईल असा एक लेख शब्द. सोलो हे लॉकडाऊनमध्ये प्रकाशित झालेलं ग्रंथाली प्रकाशित पुस्तक आहे. ललित लेखसंग्रह आहे. मगाशी दवले सर, नाना पाटेकर सरांचा विषय निघाला होता. नाना सरांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली अतिशय सुंदर आहे, आपण जरूर वाचा. व्याख्यान मला म्हटलं की शब्द आलेच आणि हर्षदाने आता शब्दांची सुरुवात करून दिलेली आहे. माझा लेख शब्द. रंग माझा तुला, गंध माझा तुला, बोल काहीतरी बोल माझ्या फुला. किती गोड गझल आहे ना. या कवीचं हे जे फूल आहे ते मुग्ध आहे. कवीला ना आर्जव करावी लागतात की बोल काहीतरी बोल. पण ही अशी फुलं आमच्या नशिबात काही जास्त आलीच नाहीत बरं का. म्हणजे जी आली त्यांना बहुधा जन्मताच तोंड फुटलं होतं आणि त्यातून भसा भसा शब्दच सांडायला सुरुवात झाली असणार. माझी एक मैत्रीण आहे, तिला ना एकच गोष्ट घोळवून 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 सांगायची सवय असतात ना अशा काही काही जणी. आणि ते सांगताना त्या गोष्टीचा विस्तार इतका वाढत जातो की काय सांगू तुम्हाला. मी बघायला जाता एकदा मला थोडंसं बरं नव्हतं, ही भेटायला आली. येताना माझ्यासाठी कसला तरी आयुर्वेदिक पाला घेऊन आली. तो अगदी प्रेमाने घेऊन आली. हा असा रात्री पाण्यामध्ये भिजव, सकाळी मिक्सरमधनं काढ, मग गरम कर आणि मगच पी. हा फक्त ना आपल्या येऊरलाच मिळतो. हा अगं येऊरला तिथे खालीच माझं नेहमीचं ब्युटी पार्लर पण आहे ना. फेशियल कसलं छान करतात ग. किती वाईट दिसतेस तू हल्ली. तू पण जा जरा. मी वॉकला जाते ना ग तिकडे. 10-15 जणी आहोत आम्ही. पण कालपासून गो माझा जरा गुडघा दुखतोय. मग आम्ही जरा घरीच योगा केला. कपालभाती इज व्हेरी गुड फॉर पोट. ह तू करायला हवा. ही अशी आजारी बसलीस घरी तर पोट सुटेल. तशी सुटतच चाललीस म्हणा. तिचं सुरूच होतं आणि माझ्या डोक्यात हाच पाला जर असाच गरगटून वाटून त्याच तिला फेशियल वगैरे केलं किंवा तिच्या डुकऱ्या गुडघ्यांवरती थापला तर काय होईल असे सैतानी विचार सुरू होते. माझ्या शब्दकोशात कधी कधी मला शब्दांची प्रचंड वानवा जाणवते. एकदा मी भयंकर चिडले होते आणि मला तो राग कसा व्यक्त करू ते समजत नव्हतं. मग मी एका अगदी जवळच्या मित्राला फोन केला आणि म्हटलं, अरे मला जरा ना असभ्य भाषेत कसं बोलायचं ते शिकव. आता या अचानक बसलेल्या मानसिक धक्क्यातून जेमतेम बाहेर येत त्याने त्यातल्या त्यात बरे असे 4-5 असभ्य शब्द मला सांगितले. मी चांगल्या विद्यार्थ्याप्रमाणे ते वही घेऊन लिहूनही काढले. म्हटलं थोडीशी प्रॅक्टिस करते आणि मग तुला ऐकवते. 2च दिवसांनी त्याचा फोन आला, काय ग झाली का प्रॅक्टिस. म्हटलं नाही जमत आहे रे. म्हणजे मनात वाचता येत आहे पण तोंडातून बाहेरच पडत नाहीये. आता मला कल्पना नव्हती की माझ्या या आदरणीय गुरुजींनी माझा सगळा मित्रपरिवार तिकडे गोळा करून फोन स्पीकरवरती ठेवला होता. तो म्हणाला, अगं बोल ग जमेल, प्रयत्न तर कर. मग सगळा धीर गोळा करून महत् प्रयासाने मी ते 4 शब्द म्हटले आणि तिथून जो काही हसण्याचा धबधबा फुटला ना. मग आमचे गुरुजी म्हणाले, बाळा हे शब्द असे मनाचे श्लोकच्या चालीवर म्हणू नये ग, त्यांचा अपमान होतो. असू दे असू दे. आता यातला गमतीचा भाग सोडा, पण शब्दांचाही अपमान होतो हे खरं आहे बरं का. शब्दालाही रूप आहे, आकार आहे, भावना आहेत. काही सुंदर, काही तिखट. काही शब्दांची आससून वाट पाहावीशी वाटते, काही खटकतात, काही डोळ्यात पाणी आणतात. शब्दांचा महिमा सांगता सांगता शब्दच कमी पडतील. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले, ते शब्द ऐकले आणि अवघं पैठण पावन झालं. इथे आमच्या शेजारच्या एका घरात पूर्वी एक पोपट होता. तो रोज संध्याकाळ झाली की दारू द्या दारू द्या असं ओरडायचा. सांगा आता काय बोलायचं, काळाचा महिमा, दुसरं काय.
काय बदलला तसं शब्दांनीही कात टाकली. हल्लीची जनरेशन काही काही महत्वाचे शब्द इतकी सर्रास वापरते की हळूहळू त्या शब्दांचं खरं स्वरूपच कळेनासं होतं. ही मुलं जाता येता लव्ह यू, मिस यू असं म्हणतात. हो, पूर्वी लव्ह यू हा आयुष्य बदलून टाकणारा शब्द असायचा. आपण बोललो असाल, आपल्याला माहित असेल. तो वेळेवर तोंडातून बाहेर पडावा म्हणून आमच्यासारखे लोक प्रॅक्टिस वगैरे करायचे. आमचे एक आजोबा लग्नाच्या 50व्या वाढदिवसाला आजींना पहिल्यांदाच सगळ्यांसमोर आय लव्ह यू असं म्हणाले आणि आजी अशा काही गोड लाजल्या. पण ते जेव्हा आमचे चिरंजीव आमच्या धोब्याला क्या टाइम पे कपडे लेके आया भैया लव्ह यू असं म्हणाले तेव्हा मला चक्कर यायची बाकी होती. काळजीपूर्वक हाताळावं शब्दांना. शब्द नाजूक असतात पण कधी कधी उरात आयुष्यभर ठसठसणाऱ्या जखमाही निर्माण करतात. माझ्या ओळखीतल्या एका उमद्या मुलाने आंतरधर्मीय विवाह केला. वडिलांनी तू मला मेलास हे बोलून त्याला घराबाहेर काढलं. दुर्दैवाने त्या मुलाचा दुसऱ्याच महिन्यात अपघाती मृत्यू झाला. अंत्यविधी वडिलांनीच केले. आता आयुष्यभर त्या 3 शब्दांचं ओझं घेऊन जगतायत. मला गेले काही दिवस बऱ्याच सूचना आणि विनंत्या येत आहेत की पालक आणि मुलांच्या संबंधावरही लिहा. या लेखाच्या निमित्ताने सांगावंसं वाटतं, मी नेहमीच तुझ्या सोबत आहे हे शब्द सतत बोलत राहणं ही आजच्या काळाची गरज होऊन बसलेली आहे मुलांसाठी. मनाने आणि शरीराने आपण मुलांसोबत असतोच पण ते शब्दांनी व्यक्त करणं ही तितकंच गरजेचं आहे. शब्दात प्रचंड ताकद आहे. मन जुळवण्याची, बुडत्याला आधार देण्याची, आयुष्याला दिशा देण्याची. देव भावाचा आणि माणूस शब्दांचा भुकेला. मला आठवतंय माझे वडील संध्याकाळी घरी आले की आई न चुकता दमला असाल ना, पाणी आणते असं रोज म्हणायची. नंतर नंतर तिला ती सवयच होऊन गेली असणार पण तिने असं म्हटल्यावरती वडिलांच्या चेहऱ्यावरती एक सूक्ष्मसा प्रसन्नपणा यायचा. तो बघायला मला फार आवडायचा. आपल्या अगदी आवडत्या माणसाकडनं तू खूप छान आहेस ग, मला फार आवडतेस असं ऐकल्यावरती दिवस कसा फुलपाखरासारखा रंगीबेरंगी होऊन जातो. विद्यार्थ्याला शिक्षकाकडून उत्तेजनाचा, कर्मचाऱ्याला बॉसकडनं प्रशंसेचा, प्रियकराला प्रेयसीकडून प्रेमाचा, आई वडिलांना मुलांकडनं जिव्हाळ्याचा असा तो एक शब्द नेहमीच हवा असतो. आणि याची ना कोणी मागणी करण्याची वेळ येऊ देऊ नये. तो आपण स्वतःहून द्यायचाच असतो. काही कारणांमुळे ज्यांचे शब्द रुसून बसलेत अशी काही माणसं मी पाहिली आहेत. कधी शारीरिक व्यंगामुळे, कधी मानसिक कारणांमुळे. वाईट वाटतं बघून. त्यांच्या तोंडून काहीतरी ऐकण्यासाठी त्यांच्या आजूबाजूची मंडळी आसुसलेली पाहिली आहेत मी. म्हणून ना देवाने हे जे वाचारूपी शब्द सामर्थ्य दिलंय ना आपल्याला, त्याचा आदरही करूया आणि उत्तम वापरही. म्हणतात ना, शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलावर. वा, बकुळीच्या फुलासारखा शब्द. कदाचित तो प्रत्येक वेळेला गुलाबासारखा टवटवीत नसतो. तो साधा जमिनी लगतच आपणहून पाहिला तर दिसणारं बकुळीच्या फुलासारखे काही शब्द असतात. या शब्दांना काही वेळेला प्रेरणा लागते. म्हणजे इथे निर्माण होतात पण कागदावर उमटण्यासाठी कोणीतरी कारण घडावं लागतं. अशाच निमित्ताने गुंफियेला शेला हे आमचं दुसरं पुस्तक प्रकाशित झालं 3 एप्रिल रोजी आणि ग्रंथाली प्रकाशित हे पुस्तक आहे. आजही इथे आमच्या सही स्वाक्षरी सकट तुम्हाला इथे उपलब्ध होणार आहे. पण या पुस्तकाची खासियत थोडक्यात सांगते की या पुस्तकामध्ये आम्ही शब्दांना प्रेरणा म्हणून चित्र घेतलंय. एक जण म्हणाले की असेच पुरले पाहिजे शब्द, चित्रबित्र बघून नसतात लिहायचे शब्द, त्यांनी काय तयार होतं? ती काही आर्ट नाही, ती कला नाही. म्हटलं मग गदिमांनी काही लिहिलंच नाही का? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये की गदिमांनी उत्तम लिहिलं. चित्रपटाचं निमित्त झालं, त्यातले प्रसंग त्यासाठी कारणीभूत झाले. पण गदिमांचं गीत लेखन मात्र त्या चित्रपटापेक्षाही अजरामर झालं. प्रेरणा कोण ठरतं हेही महत्वाचं असतं आणि प्रेरित झाल्यानंतर कोण लिहितं हेही महत्वाचं असतं. अशा या गुंफियेला शेलामध्ये आम्ही तर 4 जणींनी 1 चित्र आणि 4 जणींनी फक्त 20 वाक्यांची कथा लिहिलेली आहे आणि 5वं पान आम्ही वाचकासाठी ठेवलेलं आहे.
म्हणजे तुम्ही त्या चित्रावरून तुम्हाला स्फुरलेली कविता, काव्य, लेख, निबंध काहीही याच्यावर लिहू शकता. असा लेखक आणि वाचकांनी हातात हात घालून केलेला हा प्रवास ठरावा. म्हणून या पुस्तकाची नक्कीच तुमच्याकडे वर्णी लागायला पाहिजे अशी आग्रहपूर्वक मागणी करते. आणि या पुस्तकातली एक पहिली आम्ही चित्र जे घेणार आहोत ते चित्र आहे, आता तुम्हाला दिसेल की नाही माहित नाही पहिल्या 2 रांगांनंतर, पण टाइपरायटरचं हे पेंटिंग आहे, वॉटर कलर पेंटिंग आहे. लाल रंगाचा टाइपरायटर आहे आणि त्याच्या पुढे चुरगळलेला कागद आहे. बघा 2 गोष्टी आल्या की त्यात नाट्य निर्माण होतं, पण ते चौघींना वेगवेगळं दिसतं. पहिल्यांदा मी निर्मोहीला, लक्षात आलं चित्र तुमच्या? लाल रंगाचा टाइपरायटर आहे आणि त्याच्या समोर चुरगळलेला कागद पडलेला आहे. हे चित्र आहे आणि निर्मोहिनी हे चित्र आमच्या मित्रांनी काढलेलं आहे. आकाश पोद्दार या मित्रांनी काढलेलं आहे. ग्रंथालीच्याच एका उपक्रमात चित्रकार म्हणून त्याला बक्षीस मिळालं होतं. या गुंफेला शेलामध्ये ज्या चित्र कथा असं म्हणता येणार नाही, पण चित्रावरून किंवा चित्र हे बीज असं समजून आम्हाला ज्या कथा सुचल्या त्या कथा आपल्याला या पुस्तकामध्ये पाहायला मिळतील. पण हे चित्र वर्णन नाहीये. आता जरी तुम्हाला आम्ही टाइपरायटरचं चित्र दाखवलं असलं तरी टाइपरायटरचं वर्णन किंवा त्या अनुषंगाने काहीतरी माहिती किंवा काहीतरी थोडंफार सुचणं असं नाही, तर त्या चित्राच्या अलीकडे पलीकडे वर खाली भोवताली आणखीन त्याच्या पार्श्वभूमीवरती काय आम्हाला दिसतंय, काय आम्हाला जाणवतंय ह्याबद्दल आम्ही या वरून आम्हाला जे काही सुचलं मग ते कथेच्या रूपामध्ये आम्ही ते मांडलं. आणि 20 वाक्यांमध्ये या कथा आहेत आमच्या, कारण संपदानी जो काही प्रयोग करायचा ठरवलं होतं त्याच्यामध्ये 20 वाक्यांच्या कथा लिहायच्या आहे. तिचं आधीच एक तिने तो क्रायटेरिया ठरवलेला होता आणि आम्हालाही त्याच्यामध्ये एक वेगळं आव्हान वाटलं की अरे बघूया तर खरं आपल्याला कसं सुचतंय. आणि ह्या टाइपरायटरच्या चित्राच्या अलीकडे पलीकडे आम्हाला काय दिसलं, आमच्या चौघींची कथा आम्ही आता आपल्यापुढे सादर करतोय. 20 वाक्य बरं का, 20 ओळी नाही. 20 वाक्य. 20 वाक्य. ओळी ही वहीची ओळ असते, पण वाक्य ही आपण लेखक संपवतो तिथे वाक्य संपतं. या टाइपरायटरच्या चित्राच्या अनुषंगाने आम्ही ज्या कथा लिहिल्यात त्यातली कथा सुरू करायची. त्यातली माझी जी कथा आहे ती मी पहिल्यांदा वाचते. कथेचं नाव आहे रेसिस्ट मेनिया. 1943च्या सप्टेंबरची मध्यरात्र. पोलंडच्या व्हाटा गावातल्या ताशेक कुटुंबाच्या घराचा दरवाजा तोडून जर्मन सैनिक आत शिरले. कारण ह्या कुटुंबानं ज्यू शरणार्थींना घरात लपवून ठेवल्याचा त्यांना संशय होता. घरामध्ये तसं कुणीच न सापडल्यानं चिडून ह्या सैनिकांनी ताशेक नवरा बायकोला गोळ्या झाडून घराला आग लावली आणि सॉलोमन मर्सेलिना ह्या त्यांच्या 2 लहानग्यांना आर्मी व्हॅनमध्ये टाकून ते निघाले. लुस शहरातल्या जर्मन डिटेन्शन कॅम्पमध्ये पोलंडमधून पळवून आणलेल्या शेकडो पोलिश मुलांच्या मध्ये सॉलोमन मर्सेलिना यांची भरती झाली. आजूबाजूला जर्मन सैन्याच्या अंधाधुंद हालचाली, आर्मी गाड्यांची ये जा, बंदुका, धुरळा, आरडाओरडा असं खूप काही भयानक आणि आई बाबांची आठवण, एकमेकांची मातृभाषेत कुजबुजाची ही चोरी, खूप भीती, भूक ह्या चक्रव्यूहात ते सगळे लहान जीव रडून रडून थकून गेले. सप्टेंबर मधल्या त्या जीव घेण्या थंडीच्या काळोखात पहाटे 6ला मुलांना उठवून त्यांची हजेरी घेणं सुरू झालं तेव्हा सॉलोमनला कळलं आपलं नाव आता लिओन आहे आणि आपल्या बहिणीचं नाव एमिली. त्याला खूप राग आला. दुपारी लपत छपत तो कॅम्पच्या ऑफिसमध्ये गेला तेव्हा टायपिस्ट लुईझा काहीतरी टाईप करत होती. कुणीतरी हाक मारली म्हणून ती उठून गेल्यावर सॉलोमननं तो पेपर काढला तर त्यावर कॅम्प मधल्या मुलांच्या जुन्या पोलिश नावांची आणि बदललेल्या नव्या जर्मन नावांची यादी होती. हे कोण आमची नावं बदलवणारे, आम्हाला जर्मन करणारे असं मनातच ओरडत दात ओठ खात सॉलोमननं त्या पेपरचा बोळा केला. लुईझा दारात उभं राहून पाहते हे कळल्यावर पेपरचा बोळा तिथेच टाकून तो रागानं पळत बराकीत गेला आणि बहिणीला जवळ घेऊन रात्रभर रडला. 4 महिने कॅम्प मधल्या नरकयातना भोगल्यावर सॉलोमन मर्सेलिना या पोलिश भावंडांना एका व्हॅन मध्ये टाकून काही जर्मन सैनिक निघाले. लुईझाही होती त्यांच्यात.
बर्लिनमधल्या एका लहानशा पण टुमदार घरात गेल्यावर भांबावून बघणाऱ्या त्या दोन्ही लहानग्यांना जवळ घेत ती म्हणाली, वेलकोमेन लिओन एमिली, हे तुमचं नवं घर. तुम्ही आता जर्मन आर्यन म्हणजे शुद्ध वंशाचे झालात. मी तुमची नवी आई आणि हे नवे बाबा. समोर हसत उभ्या असलेल्या जॉनकडे तिनं बोट दाखवलं. स्प्रे नदीच्या संथ प्रवाहासारखे आपले निळे डोळे आभाळाकडे लावून गोष्ट सांगणारी एमिली ग्रँडमा अचानक थांबली. मग माझ्याकडे पाहत ती म्हणाली, शार्लेट, दुसऱ्या वर्ल्ड वॉरच्या काळात ॲडॉल्फ हिटलर, त्याचा उजवा हात हेनरिच हिमलर यांच्या रेसिस्ट मेनियाची म्हणजे वंशद्वेषाची या वेडाची हजारो पोलिश मुलं बळी ठरली, ज्यात मी मर्सेलिना, माझा भाऊ सॉलोमन असे अनेक जण होतो. आर्यन जर्मन वैशिष्ट्य दिसणाऱ्या पोलिश मुलांना पळवून शुद्ध जर्मन करण्याच्या कारस्थानात किडनॅपिंग कॅम्पेनमध्ये सुदैवानं आम्हाला प्रेमळ जर्मन टायपिस्ट लुईझा म्हणजे तुझी पणजी भेटली. जगण्याचीच मुळं उखडलेल्या आम्हा दोन्ही पोलिश भावंडांची आई होऊन तिनं आम्हाला नवी जर्मन ओळख आणि नवं जीवन दिलं. मग एक जुनी सुटकेस माझ्यासमोर ठेवून एमिली ग्रँडमा सांगू लागली, शार्लेट, या सुटकेसमध्ये 75 वर्षांपूर्वीचं दुसऱ्या महायुद्धाचं क्रूर वास्तव आणि वात्सल्याचे झरे यांची स्पंदनं बंदिस्त आहेत. ह्या 2020 युगात ही वस्तू निरुपयोगीच, पण तरीही तुझ्या ह्या म्हाताऱ्या एमिली आजीकडून तुला हे जुनंच गिफ्ट, 15व्या वाढदिवसाचं, जपून ठेव ग. आलेस गुट झूम गेबुस्टा. त्या जुनाट लेदर सुटकेसमध्ये होत्या जुन्या मॉडेलचा टाईपरायटर, माझ्या लुईझा पणजीनं वर्ल्ड वॉरमध्ये वापरलेला, माझ्या आजीच्या आणि ऑब्व्हियसली माझ्याही भविष्याची अक्षरं टाईप करणारा. 85 वर्षांच्या एमिली ग्रँडमाला मिठी मारत तिच्या गोऱ्यापान सुरकुतलेल्या हसऱ्या गालांवर माझे गाल ठेवून मी इतकंच म्हटलं, इश वेर्द, इश लिबदिश एमिली, अहम मर्सेलिना ग्रँडमा. वा. कथेचं नाव आहे टक टक. काय किती वाट बघायची तुमची? आम्हाला काय घरदार नाहीये का? मुलीचा पहिला वाढदिवस आहे आज माझा. शिंदे साहेबांचं मॅटर आहे म्हणून थांबलोय, नाहीतर कधीच शटर डाऊन केलं असतं. आता बघत काय बसलाय? द्या FIR ची कॉपी, करतो टाईप. दारातच उभ्या असलेल्या त्या म्हाताऱ्या खेडूतावर वसंत जवळजवळ खेकसलाच. म्हाताऱ्यानं गडबडीने पिशवीतून कागद काढून वसंतला दिला आणि तो दाराला टेकून पायरीवरच बसला. टाईपरायटरमध्ये कागद घालूनच ठेवला होता. सराईत हातांनी वसंतनं FIR टाईप करायला सुरुवात केली. 5व्याच मिनिटाला त्याची बोटं अडखळली. वाटलं पोटात ढवळून येत आहे. केवळ सवय म्हणून बोटं त्यांचं काम करत होती. टक टक टक, टिंग खटॅक, टिंग टिंग. नजरेसमोरचं धुकं जेव्हा काहीच उमजू देना तसं तो थांबला आणि अंधारात कुठेतरी एकटक डोळे लावून बसलेल्या त्या म्हाताऱ्याला त्याने घोगऱ्या आवाजात विचारलं, बाबा, काय झालं होतं नक्की? काय सांगू देवा, सगळं संपलं र पोरा. मी बाजारला गेलतो. 10-12 तळणी पोरं गेली शेतावर. माया पोराला बोसकलं. सुनेला पार नागवी केली. नाही 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 ते केलं त्याच्याबरोबर. आम्ही खालचे जात पोरा, आम्हाला आवाज नाही. तिचीच साडी कोंबली तिच्या तोंडात आणि सून मुकाट मेली माझी. पण पोरा, माया नातीने काय बिघडवलं होतं रे यांचं? 1.5 वर्षाचं कोवळं लेकरू माझं गिधाडाने तिला बिधरलं. सगळा हा रक्ता मासाचा चिखल उरला माग. माझे लेकरं गेले र पोरा, लेकरं गेली माझे. खालच्या कोर्टानं निर्दोष सोडलं त्या धनगरगायांना. पुरेसा पुरावा नाही म्हणून वकील साहेब बोललं वरच्या कोर्टाला जाऊ म्हणून आलं बाबा येतं कागद घेऊन. 2 क्षण सुन्न शांततेत गेले. घशातला आवंडा आवरत आवरत वसंतनं त्या थकल्या भागल्या जीवाला विचारलं, बाबा, काही खाल्लंय का तुम्ही? नाही रे राजा, सकाळ धरणं प्रवासातच होतो. शिंदे वकील फोनवर म्हटलं उद्या कोर्टात अर्ज करायचा आहे, कागद तुमच्याकडनं टाईप करून घ्यायला सांगितली ना. मग तसंच निघालो गावावरनं तडक. ते एसटीचं टायर पंक्चर झालतं ना मध्ये, म्हणून ये लागला बघा मला. म्हातारा काकुळतीनं म्हणाला. टाईपरायटरवर झाकण टाकत वसंत उठला. बाबा चला, माझ्या घरीच जेवा आता.
माझ्या लेकीचा वाढदिवस आहे, तुमची नातच समजा, तिला आशीर्वाद द्या मग जा. म्हाताऱ्याचे डोळे पहिल्यांदाच डबडबले. ओर आपण हे कागूत. त्याची काळजी करू नका, मी सकाळी टाईप करून शिंदे साहेबांना वेळेत पोचवतो. चला जाऊया. त्या रात्री दुकानाच्या बाहेरून कोणी गेलं असतं तर त्याला आतून हुंदक्यांचा आवाज आला असता. आजवर हजारो तक्रारी अंगावर बडवून घेतलेला तो टाईपरायटर त्या रात्री परत एकदा झाकणाआड मुसमुसत होता. वा. कथेचं नाव आहे हस्तलिखित. दिवाण मॅडमनं टाईप करून आणलेलं धन्यवादाचं पत्र सोनी साहेबांनी नजरेखालून घातलं आणि वर पाहत ते म्हणाले, बरोबर, आता ह्या पत्राच्या 27 कॉपी करा, पण फक्त वरती आपल्या प्रत्येक महत्वाच्या सप्लायरचं नाव घाला आणि पोस्ट करा. नावं आणि पत्त्यांची यादी आहेच तुमच्याकडे. प्रत्येकाला आपलं व्यक्तिगत नावाने आलेलं पत्र पाहून विशेष आनंद होईल, म्हणून यावर्षी मुद्दाम आपण हे करतोय. आता हीच पद्धत आपण कायम करू. दिवाण मॅडम मान डोलावून वळणार इतक्यात आवाज बदलून विनंतीच्या स्वरात सोनी साहेब म्हणाले, खरं तर ऑफिसची वेळ संपली आहे, पण तुम्ही अजून काही वेळ थांबू शकलात तर मी तुम्हाला एक पर्सनल पत्र टाईप करायला देणार होतो. तरण्या मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर त्याच्या जागी त्याच्या विधवा आईला म्हणजे दिवाण मॅडमना सोनी साहेबांनी आपण होऊन मोठ्या मनाने कामावर रुजू केलं होतं. त्यामुळे त्यांची कुठलीच गोष्ट दिवाण मॅडमनी कधीच नाकारली नव्हती. शॉर्ट हँडचं पॅड घेऊन त्या लगेच कोपऱ्यातल्या खुर्चीत पेन सरसावून बसल्या. दिवाण मॅडम, तुम्हाला तर माझी कौटुंबिक परिस्थिती माहितीच आहे. क्षुल्लक वादावादी करून साधना गेले 10 महिने माहेरी निघून गेलेली आहे आणि आता तिनं वकिलामार्फत नोटीस पाठवली आहे. त्यालाच उत्तर द्यायचंय. फार वेळ नाही लागणार. काही हरकत नाही, सांगा तुम्ही पत्राचा मजकूर. दिवाण मॅडम खरं तर असं पत्र उतरवून घ्यायचं म्हणून मनातून खंतावल्या. साधना, तू वकिलामार्फत पाठवलेली नोटीस मिळाली. सोनी साहेब झरझर सांगत गेले. निमूटपणे दिवाण मॅडम उतरवून घेत राहिले. श्री मुकुंद सोनी अशा मराठी सहीचा माझा शिक्का खाली मारा आणि पाठवून द्या पत्र. सोनी साहेब बोलायचे थांबल्यावर दिवाण मॅडम हळुवारपणे म्हणाल्या, साहेब एक सांगू, साधनाला लिहायचं पत्र तुम्ही टाईप न करता स्वतःच्या हाताने लिहिता. तुमची टायपिस्ट म्हणून नाही, नवऱ्याला आणि मुलाला गमावलेली एक स्त्री म्हणून वयाचा अधिकार वापरून तुम्हाला हा आपुलकीचा सल्ला देते. टाईपरायटरच्या टकटकीतून उमटणारे शब्द आणि हृदयाच्या धडधडीतून उमटणारे भाव ह्यात खूप फरक असतो. म्हणून हातानं लिहिलेलं पत्र न लिहिलेला मजकूर ही पोचवतं. स्वतः लिहिलेलं पत्र म्हणजे अर्धी भेट असते, कारण लिहिलेले शब्द बोलतात, संवाद साधतात. ओळ संपल्यावर सरकलेल्या टाईपरायटरच्या एका दट्ट्यापेक्षा पत्र लिहिताना आठवणीतले किती प्रसंग सरकून जातात डोळ्यासमोरच. शांत बसून लिही तू, एवढं माझं ऐक मुकुंदा. असं म्हणून शॉर्ट हँड पॅडचा कागद स्वतःच्या हाताने चुरगळून टाकत दिवाण मॅडम ओले त्या डोळ्यांनी सावकाशपणे केबिनच्या बाहेर पडल्या. चुरगाळलेल्या कागदाच्या बोळ्याकडे काही वेळ पाहत मग टेबलाच्या ड्रॉवरमधून लेटर हेडच्या गठ्ठ्या खाली असलेले फुलस्केप पेपर सोनी साहेबांनी बाहेर काढले. हसून आवडत्या निळ्या शाईच्या पेनानं त्यांनी पत्र लिहायला सुरुवात केली. प्रिय साधना, धनु, पुढच्याच वर्षी सोनी साहेबांच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या छोटेखानी समारंभात दिवाण मॅडम आवर्जून मुकुंदानं दिलेली नवी कोरी पैठणी नेसून गेल्या. साधना आणि मुकुंदानं वाकून नमस्कार केला तेव्हा त्यांना उठवत दोघांच्या हातावर भेट म्हणून आणलेली 2 शाईची पेनं ठेवली दिवाण मॅडमनी आणि तिघेही हसू लागले, अगदी डोळ्यात साठवलेलं पाणी न लपवता. कथेचं शीर्षक आहे
कडकट्ट 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 कडकट्ट. बडोदा, साल 1953, महिना जानेवारी. ग्रामोफोनच्या तबकडीवर पिन ठेवली आणि काही क्षणात गाणं आसमंतात गाऊ लागलं. गोल गोल फिरणाऱ्या तबकडीवरच्या सूक्ष्म रेषांवर फिरणारी सुई भूतकाळ कोरीत होती. कानावर पडणाऱ्या मधुर स्वरांनी डोळे मिटले होते व पापणीला न दुखावता आठवणी ओघळत होत्या. टायपिंगच्या सरांनी हाका मारून मला बोलावून घेतलं आणि म्हणाले, अरे काशीनाथ, तो बघ तुझा भाऊ आत्ताच त्या कोपऱ्यातल्या टाईपरायटरवर बसला होता. त्याच्या पुढ्यात तो एक कागद चुरगळलेला पडलाय. त्याला हाका मारतोय तर त्याच्या कानातच जात नाही. तो कागद त्याच्या कामाचा असेल तर तुझ्या भावांमध्ये केवढा रे फरक. એને સાંભળો સાંભળો, એને લક્ષણ કઈ ઠીક નથી. तू बघ तो कागद कोणता ते. मी तो उचलून सरळ करत वाचला तर त्यावर त्याचंच नाव होतं. मग तो वाचून माझ्या टायपिंगचा क्लास संपताच धावत आधी त्याला गाठायचं ठरवलं. गाठलं तर पठ्ठ्या हार्मोनियमवर काहीतरी रचत होता. त्याचं हे रूप मला आवडणार. भाता ओढणारा त्याचा तो आश्वासक डावा हात आणि बोटांनी काळ्या पांढऱ्या बटनांवरून फिरून मनातल्या 7 रंगीत स्वरांना आकार देऊ पाहणारा त्याचा नाचरा उजवा हात. मी हाक मारताच माझ्या हातातला तो चुरगळलेला कागद पाहून पटकन बिथरला आणि मला बिलगून बडबडायला लागला, आईचा गंधार कोमल पण पिताश्रींचा म कायम तीव्रच. तो कोमल होतच नाही कसा. पण दादा, मी उद्याच घर सोडून मुंबई गाठणार आहे. मला गाणंच करायचंय. तू मला मदत करणार आहेस. मला नोकरी नाही करायची, कारकून नाही व्हायचंय. टाईपरायटरवरच्या त्या कडकट्ट कडकट्ट मध्ये मला ताल सापडतो पण सूर असूर वाटतात रे. मला माहितीये आणि तुलाही माहितीये ना दादा, तूच मला समजून घेशील म्हणून. या वाक्यावर मला गलबलून आलं. मला त्याच्या जागी विनायकराव आणि लक्ष्मीबाईंचा मुलगा, माझा धाकटा बंधू हे काही दिसत नव्हतं. तर सयाजी गायकवाड संगीत विद्यालयाचा गुणी विद्यार्थी दिसत होता. माझ्या हातात चुरगळलेल्या कागदावर भारतीय रेल्वे कार्यालयात निवड झाल्याचं त्याच्या नावाचं पत्र होतं. वडिलांच्या आग्रहाखातर रेल्वे सारख्या सरकारी खात्यात त्याच्याच भवितव्यासाठी चिकटणं महत्वाचं मानून त्याला परीक्षा द्यायला लागली होती. पण मी मनोमन वडिलांची माफी मागून तो कागद तसाच चुरगळून खिशात कोंबला. हे करून मी वर्तमानात कोणाच्या भविष्याशी खेळत होतो कुणास ठाऊक. पण मध्यमवर्गीय कडकट्टला सप्तसुरात शोधत होतो एवढं नक्की. काळीज कोरणारं गाणं जखम करत नव्हतं, काळजावर नक्षीकाम करत होता. माझ्या त्या ध्येय वेड्या भावाचं संगीतबद्ध केलेलं गाणं तुम्हालाही ऐकू येतंय ना. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक. मंडळी, तुमच्या लक्षात आलं असेल की एक यंत्र टाईपरायटर आणि एक चुरगळलेला कागद, ह्या कंपोजिशन मधून प्रत्येकीला काहीतरी वेगळं दिसलं, वेगळं सुचलं आणि 20 वाक्यांमध्ये ते पकडताही आलं. हा सगळा प्रवास आमचा चालू असताना म्हणजे आम्हाला संपदानी एकामागून एक अशी 12 चित्र दिली. एक चित्र दिलं, त्यावर चौघींच्या कथा लिहून झाल्या, मग दुसरं चित्र, जशी 5-6 चित्र आणि त्याच्यावरच्या कथा आमच्या समोर यायला लागल्या. आम्ही चौघी एकमेकींच्या कथा ऐकायला लागलो, वाचायला लागलो. तेव्हा आत्ता तुम्हाला वाटलं असेल तसंच आश्चर्य आम्हाला वाटलं की एकच चित्र असतं, आपण आपापल्या घरी असतो, पण आपल्याला किती वेगवेगळ्या पार्श्वभूमीवरच्या कथा सुचतात, किती वेगवेगळे कथानक, किती वेगवेगळ्या व्यक्तिरेखा, किती वेगवेगळ्या भावना. एका टाईपरायटर मागे तुम्हाला आता किती वेगवेगळ्या भावना दिसल्या. तर हे गुण काय असावं बरं. आणि मग मानसिक पातळीवर आपलं काय नक्की घडतंय चौघींच्या याची उत्सुकता आम्ही लागल्याने आम्ही ठाण्यातले
आपल्या सगळ्यांनाच माहिती असणारे मनोविकास तज्ज्ञ आनंद नाडकर्णी सर यांना भेटलो आणि म्हटलं सर हा एक आमचा प्रवास चालू आहे, पण आम्हालाही आता ही म्हणली तसं गोड आणि गूढ असं काहीतरी घडतंय हे जाणवतंय, तर आपण थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करा. सर म्हणजे तुमचं ह्या सगळी प्रक्रिया पूर्ण होऊ दे, तुमच्या सगळ्या चित्रांची आणि कथांची ते काही बाड आहे ते माझ्याकडे घेऊन या. त्यांनी सगळी चित्र आणि त्याच्यावरच्या कथा हे सगळं वाचलं, त्याचं विश्लेषण केलं आणि मग आम्ही त्यांना विनंती केली की हे जे तुमच्या हाती काही लागलं असेल या प्रयोगातून ते तुम्ही प्रस्तावना या स्वरूपात आमच्या या पुस्तकाला द्या. तेव्हा आनंद नाडकर्णींनी अतिशय छान विस्तृत आणि समतोल अशी प्रस्तावना लिहून दिली. त्यातली 2 वाक्य वाचून दाखवते. या पुस्तकांमध्ये चित्रकृतीच्या निमित्ताने 4 संवेदनक्षम मनांनी रचलेली त्यांच्या निर्मितीची एक शब्दकृती आहे. प्रत्येक गोष्ट वाचल्यावर मी पुन्हा एकदा चित्राकडे पाहायचो, नंतरची गोष्ट वाचायचो, पुन्हा चित्राकडे दृष्टिक्षेप. मानवी मनाच्या अनेक पदरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची खात्री पटत होती मला आणि त्या स्वातंत्र्याला साथ देण्यासाठी जणू प्रत्येक वाचकासाठी स्वतःची 5वी गोष्ट लिहिण्याचं साहित्य देऊन ठेवलं आहे लेखिकांनी. ते काय आहे ते आपण नंतर ऐकणार आहोत. याच्यानंतर आम्हाला असं वाटलं, जसं आता संपदानी समजावून सांगताना म्हटलं की एखादी चित्रकृती गदिमांना आकर्षित करत होती आणि त्यांची प्रतिभा स्फुरत होती. आम्हाला एक चित्र, त्यातले रंग, रेषा, छटा हे सगळं काहीतरी सुचवू पाहत होतं. म्हणजे खरी ताकद त्या चित्रातही होती आणि मग आम्ही त्याचं जे इंटरप्रिटेशन करत होतो तो दुसरा भाग होता. मग त्या चित्रामध्ये ते पोटेन्शियल आहेच, म्हणजे प्रत्येक चित्रात ते सगळं दडलेलंच असतं का पुन्हा गोड आणि गूढ. याच्यानंतर आम्ही भेटलो अच्युत पालव यांना, ज्यांना रेषांमध्ये चित्र दिसतं आणि ज्यांची प्रत्येक रेष हे चित्र ठरतं. त्यांचा प्रत्येक रंग काहीतरी बोलतो, प्रत्येक त्यांचा जो अक्षरांचा शब्दांचा फटकार आहे याला काही सांगायचं असतं. अच्युत पालवांना भेटल्यानंतर तर ते फार खुश झाले की कल्पनाच वेगळी आणि सर्वात मोठं अभिनंदन म्हणजे अहो तुम्ही चित्रांकडे पाहताय. अहो चित्रांकडे कोणी पाहत नाही. चित्रपट पाहायला तिकीट काढून लाईन लावून लोक जातील, पण चित्रांच्या प्रदर्शनात किती येतात? एका बोटावर मोजावी एवढी सुद्धा लोक चित्र प्रदर्शन बघायला एका वेळी नसतात. चित्रकलेला तुम्ही हे महत्व दिलत म्हणून चित्रकार म्हणून मला फार तुमचं कौतुक वाटतंय. तेव्हा आम्ही सरांना म्हटलं सर तुम्हाला या सगळ्या प्रयोगाबद्दल जे काही वाटतंय ते आमच्यापर्यंत पोहोचवा. मग त्यांना जे वाटलं तीही प्रस्तावना त्यांच्या सुलेखनातच या पुस्तकात आहे आणि ती सुद्धा अशीच दीर्घ आहे. त्याचाही आनंद आपण या पुस्तकात त्यानिमित्ताने घेऊ शकणार आहोत. अच्युत पालव सर असं म्हणतात, एखाद्या कलादारांना चित्र पाहताना प्रत्येकाचे चेहरे वाचले तर त्यांना चित्र किती कसं कळलं याची उकल होते. चित्रात आकाराचं विभाजन, ओव्हरलॅपिंग, मिक्स होत जाणं आणि बरंच काही असतं. अनेकदा प्रदर्शनांचे परीक्षण लिहिताना या सगळ्या गोष्टींचा विचार करून लिहिलं जातं. या चौघींपैकी कुणीही रूढार्थानं चित्रकार नाही, परंतु या चौघींनी चित्र हे केवळ चित्र म्हणून न पाहता त्यातील साहित्य शोधण्याचा प्रयत्न केलाय आणि तो सुंदर शब्दातून मांडला. एक चित्र प्रत्येक व्यक्तीला किती वेगळं वाटू शकतं, दिसू शकतं, कोणती प्रेरणा देतं याची कल्पना या चौघींच्या उपक्रमावरून येते. आम्ही चौघी जण या दोन्ही दिग्गज, मान्यवर आणि अनुभवी अशा मार्गदर्शकांचे प्रस्तावनाकार म्हणून खूप आभारी आहोत की या पुस्तकाची किंमत जी आहे ती आमच्या प्रयत्नात जितकी आहे तितकी या दोघांनी याच्यावर जे विश्लेषण केलंय त्याच्यात सुद्धा आहे. म्हणजे हे पुस्तक अगदी पहिल्या पानापासून वाचनीय नक्कीच आहे. ही ऍडव्हर्टाइजमेंट नाही, हे एका लेखिकेचं मनोगत आहे. आमची मनोगत ते त्यात आहेतच. आता आनंद नाडकर्णींनी जो मुद्दा सर्वात जास्त त्यांना महत्वाचा वाटला, 5वं पान, हे 5वं पान काय आहे ते आपण निर्मोहीकडून ऐकूया. हे 5वं पान आहे तुमचं. आता तुम्ही म्हणाल की आमचं म्हणजे नक्की काय, तर अर्थात ही कल्पना किंवा हा जो वेगळा प्रयोग आहे तो सुचला संपदाला आणि तिने आमच्यासमोर मांडला आणि आम्ही त्याच्यावरती विचार केला. तर एका चित्रावरती सुचलेल्या आमच्या चौघींच्या 4 कथा आणि त्यानंतर 5वं पान जे आहे ते वाचकाचं पान म्हणून आम्ही ठेवलेलं आहे, जे पूर्णपणे मोकळं आहे, तुम्हाला दिसत असेल इकडे. आणि ह्या पानावरती
वाचकांनी आपल्याला जे काही सुचतंय त्या चित्राकडे पाहून काही सुचेल तुम्हाला, कोणाला 4 ओळी चारोळी सुचेल, कोणाला काही छोटीशी कथा सुचेल, काहीतरी चिंतन सुचेल, काही ललित सुचेल, जे काही सुचेल ते ह्या पानावरती लिहायचं आहे आणि त्याचं तुमचंही एक छान एक संग्रह होईल. ते तुम्ही आम्हालाही पाठवू शकता. आमचे फोन नंबर, आमचे मेल ID इथे दिलेले आहेत. तर तुमची ही लेखणी, तुमचेही विचार त्यातून पुढे चालू राहतील. काहीतरी एक वेगळं त्यातून कदाचित निर्माण होऊ शकतं आणि म्हणून हे तुमचं, आपलं सगळ्यांचं असं एक पान आहे. हे आमचं आहे 5वं पान. 3 एप्रिल 2022ला ठाण्याला काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये आदरणीय डॉक्टर स्नेहलता देशमुख मॅडम, डॉक्टर आनंद नाडकर्णी, सिने दिग्दर्शक विजू माने आणि अभिनेते अविनाश नारकर यांच्या हस्ते, शुभ हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. आणि आत्ता आपण ह्या पानाविषयी जे बोलतो आहे त्याच प्रकाशन समारंभामध्ये आत्ता सुदेश सर इकडे नाही आहेत, पण ते त्यांच्या भाषणामध्ये म्हणाले की ह्या पानावरती ज्या ज्या कलाकृती तयार होतील, ते ह्या पुस्तकाला सुद्धा कलाकृतीच म्हणाले आहेत. ते ह्या पानावरती वाचकांच्या ज्या कलाकृती तयार होतील, भविष्यामध्ये कदाचित त्यांचंही ग्रंथालयाकडनं एखादं पुस्तक निघू शकेल. त्यामुळे जरूर या पानावरती तुम्ही लिहाच. 4 सख्खे 24 नंतर गुंफियाला शेला ह्याची जी निर्मिती झाली ती पूर्णपणे लॉकडाऊनच्या काळामध्ये झाली. हा सगळा लॉकडाऊन मधला आमचा सगळा भावभावनांचा आणि प्रवास आहे. ह्याच पिरियडमध्ये आम्ही एकमेकींशी कम्युनिकेट करत होतो आणि बरेचदा भावना उचुकून जायच्या. आपल्या सगळ्यांच्याच लॉकडाऊनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भावना होत्या. आयुष्याकडे बघण्याचे दृष्टिकोन बदलत होते. आता ते आहेत की नाही माहिती नाही, पण आपण त्यावेळेला फार अंतर्मुख होऊन काही विचार करत होतो. आणि त्यावेळेला एक प्रश्न हा नेहमी पडायचा की खरोखरच आपण किती जगलो किंवा आपण किती जगतो आणि खऱ्या अर्थाने जगतो का? किती आपण मनापासून काही गोष्टी करतो, आससून करतो, असं होत नाही. आपण प्रत्येक गोष्ट ही विचारपूर्वक करतो, प्रत्येक पाऊल टाकताना विचार करतो. आठवून बघा, कधी आपण शेवटचं पावसामध्ये मनसोक्त भिजलो आहे? कधी आपण शेवटचं पाण्याच्या डबक्यामध्ये उड्या मारून ते पाणी उडवलेलं आहे? कधी आपण मनापासून संगीताच्या तालावरती कोणालाही न घाबरता, अगदी डान्स येत नसेल तरी पण आपले पाय थिरकले आहेत? हे कधी झालं होतं शेवटचं? आठवून बघा. आणि मग मला एक छोटीशी कविता सुचली होती त्याच काळातली, आपल्याला ऐकवते. मला पाटेकर सरांनीच एकदा असं म्हटलं की त्यांच्याशी चर्चा होत होती कविता वाचनाविषयी, आणि ते मला म्हणाले की सोनाली, कविता कधीही ऐकवू नकोस, तू कविता वाच. कविता ही स्वतःसाठी वाचायची गोष्ट आहे, तू आधी वाच. त्यामुळे मी ही कविता माझ्यासाठी वाचते आहे. अनावर कोसळणं सारखंच पावसाचं आणि प्रेमाचं. कधी अचानक थांबेल अंदाज लागत नाही. दाटून येणं सारखंच अश्रूंचं आणि अंधाराचं. नको न येऊ म्हटलं तरी यायचं काही राहत नाही. लपंडाव सारखाच साथ आणि सावलीचा. साथही आणि सावली आहे, कधी आहे कधी जाईल सांगता येत नाही. लपंडाव सारखाच साथ आणि सावलीचा, कधी निसटून जाईल काही सांगता येत नाही. पण सुरुवात आणि अंत यात उमलणंही असतं. हा त्यावेळेचा तो विचार होता, कोविडच्या काळातला विचार होता की आपण फार अंत बघत होतो. सुरुवात आणि अंत ह्याच्यामध्ये उमलणंही असतं. त्या गंधाळल्या श्वासाचा कोमेजणं स्वभाव नाही. ते उमलणं आपण कधी विसरू नये, ते अनुभवावं. कधी भरावा मळवट काजळ भरल्या रात्रीचाही. कधी भरावा मळवट काजळ भरल्या रात्रीचाही. संपायलाच हवं रोज तिचं इतकंच प्राक्तन नाही. इवलस का होईना पण जगावं कधीतरी. इवलस का होईना पण जगावं कधीतरी. भानावर असणं म्हणजेच जगणं नाही. भानावर असणं म्हणजेच जगणं नाही. वा वा वा. अशीच याच काळामध्ये, कोविडच्याच काळामध्ये खूप काही आपण ज्या अनुभवातून गेलो, भावभावनांच्या स्थित्यंतरामधनं गेलो, त्या स्थित्यंतरांमध्ये आमच्या हर्षदाला सुचलेली कविता आणि फार वेगळ्या विषयावरची आहे. ह्याच्यातले काही आपण आस्तिक असू, काही नास्तिक असू. हर्षूने दिलेली कविता जी आहे तिचं टायटल आहे नास्तिक.
खरं तर कालचक्र आणि हातावरचं समयचक्र काही वेगळं सांगतंय. पण भान ही कविता वाचताना नाना पाटेकरांनी सांगितल्यामुळे ती खरंच स्वतःसाठी वाचत होती. आणि आम्ही तिघींनी खाणाखुणांमध्ये इथे खरं तर काय ठरवलंय हे सोनालीला काहीच माहित नाही. आम्ही खरं तर ठरवलंय की आपल्याला समयचक्र जे सांगतंय त्यांनी आता आपण थांबायचंय. आपण काही ठरवलेल्या गोष्टी आहेत त्या कट करायच्या आहेत. पण तिने परत एकदा भानावर आणून दिलं की ठरवलेल्या काही गोष्टी असतात त्यातल्या काही गोष्टी कराव्या. कारण आपल्याला सुरुवातीला संपदाने सांगितलंय काय सांभाळायचं आणि काय सोडून द्यायचंय हे आपण ठरवायचंय. अतिशय एका सुंदर गाण्याने आपण समारोप करणार आहोत. अर्थात ते संपदा म्हणणार आहे. पण आता सोनालीने सांगितले म्हणून मी अगदी पटकन एका मिनिटात कविता सादर करते. नास्तिकांनी आस्तिकाला मार्मिक प्रश्न केला. नास्तिकांनी आस्तिकाला मार्मिक प्रश्न केला, सांग मित्रा देवाचा जन्म कधी झाला? चैत्र शुद्ध नवमी, भाद्रपद चतुर्थी, श्रावण अष्टमी असले पर्याय निकामी. कुणाचा एकावर विश्वास तर कुणाचा दुसऱ्यावर भरोसा. देव आहे की बँक गोंधळायचा तसा. पिवळं फुल कुणाला, लाल पांढरा कुणाला, अत्तराचा गंध कुठला प्रिय तो कधी सांगतो तुम्हाला. मोदक, फुटाणे, पुरणपोळी, बोकडाचाही बळी हवा. मागतो कसा कळतच नाही, थोडा तरी पुरावा हवा. व्रत, वसा, नवस, समजा चुकून फेडायचे राहून गेले. फळलेला आशीर्वाद जप्त झाला, सांग असं कधी झालं. लिटरभर दूध, किलोभर तांदूळ मूर्तीवरती ओतत राहतोस. प्रत्येक थेंबाचा, प्रत्येक दाण्याचा हिशोब मनात मोजत राहतोस. अन्न, पाणी, फूल, पान. अन्न, पाणी, फुलं, पानं वाहून चमत्काराची वाट पाहतोस. अन्न, पाणी, फूल हे सारे ज्याचे चमत्कार त्या निसर्गाला कसा विसरतोस. क्या बात. दगड आणि देवात राजा मुळी फरक असत नाही. दगड आणि देवात राजा मुळी फरक असत नाही. पण जित्या जगत्या प्राणी मात्रात देव कसा दिसत नाही. अस्थिरता आणि अनिश्चितता, अस्थिरता आणि अनिश्चितता ज्या क्षणी मनात आली त्या क्षणी देवाची आई कळांशिवाय बाळंत झाली. कळांशिवाय बाळंत झाली. वा वा वा. धन्यवाद सोनाली. बघा मी नकळत का होईना पण काहीतरी चांगलं केलं नाही का. अशा प्रकारे आमच्याकडे माईक आल्यापासून आम्ही वेळ पाळण्याचा प्रयत्न केलाय आणि कार्यक्रमाच्या शेवटाकडे जातोय आपण. आपल्याला जागतिक संग्रहालय दिन असला तरी संग्रह कधी करायचा आणि कधी सोडायचा याचं भान कालचक्र देतं. त्या कालचक्र या काव्यावर आपण आजच्या कार्यक्रमाचा शेवट करूया. माझ्या उजवीकडचे चेहरे आणि माझ्या डावीकडचे आमच्या चौघींच्या मागे असलेले चेहरे हे खूप काही घडवणारे आणि खूप काही घडवल्यानंतर त्यातली पुंजी घेऊन काहीतरी करू पाहणारे असा आम्ही दुवा साधतो आहोत. आणि या कालचक्रामध्ये तुम्ही सुद्धा सामील व्हा आणि गुंफियेला शेला, 4 सख्य 24 आणि ग्रंथालीची अनेक पुस्तकं याचा वाचक म्हणून आनंद घ्या. आणि तो आनंद हा निर्मितीच्या डोहाळ्यांसारखा तुमच्याकडनंही काहीतरी निर्मिती घडवत राहू दे ही मी शुभेच्छा व्यक्त करते. आणि कालचक्र कालचक्राची रगती, कालचक्राची रगती दिसते मला जात्यावानी. कालचक्राची रगती दिसते मला जात्यावानी. जीवा लागी घर घर बरी नजर दाण्यावरी. कालचक्राची रगती दिसते मला रथावानी. कालचक्राची रगती दिसते मला रथावानी. जिंकण्याची लय हाव कुरुक्षेत्री कोणी. कालचक्राची रगती दिसते मला घडीवानी. कालचक्राची रगती दिसते मला घडीवानी. काट्या माग धाव काटा जीवाशिवा भेट नाही. कालचक्राची रगती दिसते मला ऋतुवानी.
कालचक्राची रगती दिसते मला ऋतुवानी, जिमिनीत पारंबीला निजायाला ये नाही. कालचक्राची रगती दिसते भरती ओहोटी वाणी, कालचक्राची रगती दिसते भरती ओहोटी वाणी. लाट माग धाव लाट जीवा किनाराच नाही. कालचक्राची रगती दिसते मला शून्या परी, कालचक्राची रगती दिसते मला शून्या परी. जीवा भारी वेस घाली परी जीवा खोल. कालचक्राची रगती दिसते मला जात्या वाणी, कालचक्राची रगती दिसते मला रथवाणी. कालचक्राची रगती दिसते मला शून्यवाणी, कालचक्राची रगती. अमर हिंद मंडळाचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. आणि आमचा हा साहित्य ठेवा वेडो वाकडे बोल म्हणा किंवा निर्मितीच्या निर्मोहीच्या शब्दात सांगायचं झालं तर पिंपळाच्या पानाचं टोक म्हणा, कुठल्या तरी रूपाने साहित्य विश्वाच्या वृक्षामध्ये छोटंसं पर्ण लावण्याचा आम्ही 4 सख्य 24नी प्रयत्न केलाय. मनपूर्वक आभार आणि 75 वर्षाच्या शुभेच्छा देण्याची आम्हाला संधी दिलीत अशा कार्यक्रमाच्या वतीने म्हणूनही आभार. नमस्कार. 31 एप्रिलला उषाबाई रिटायर होत होत्या. त्यांनी त्यांच्या ड्रॉवरमधून कागद काढला, चुरगळलेला कागद उघडला आणि त्यांना 40 वर्षापूर्वी आपण टायपिस्ट म्हणून लागलो याची जाणीव झाली. त्यानंतरचा पुढला सर्व काळ त्यांच्या डोळ्यापुढून सरसर सरत गेला. आणि मी आता गोष्ट इथेच थांबवते कारण वेळ झाली आहे. सांगायचा मुद्दा हसा की या चौघींनी निर्मिती करण्यासाठी उद्युक्त कसं केलं आजच्या कार्यक्रमातून हे आपल्याला दाखवून दिलंय. निर्मिती ही होत असते आणि त्यांनी जसं मगाशी सांगितलं तसं प्रेम निर्माण करते ती निर्मिती. मला सांगायला आनंद वाटतो, करोना आला आणि वसंत व्याख्यानमालेमध्ये हे एवढे जे सगळे आज प्रेक्षक आहेत ते प्रेमापोटी आमच्याकडे येतात म्हणून आम्ही 75 वर्ष वसंत व्याख्यानमाला करू शकतोय. करोनाच्या काळामध्ये वसंत व्याख्यानमाला करायची की नाही असा प्रश्न निर्माण झाला, पण लोकांचं एवढं प्रेम असल्यामुळे त्याच्यातूनही आम्ही निर्मिती करायची ठरवली आणि 2 वर्ष आम्ही डिजिटल वसंत व्याख्यानमाला साजरी केली आणि खंड पडू दिला नाही. हेच त्या निर्मितीचं यश आहे आणि हेच ह्यांच्या प्रेमामुळे ही निर्मिती होत असते. असे अनेकानेक कार्यक्रम आम्ही आपल्या प्रेमामुळे नक्कीच करू. आपण आपल्या सूचना आमच्यापर्यंत पोचवा आणि ह्या चौघी आज आमच्याकडे आला आणि 75व्या वर्षामध्ये आम्हाला अतिशय सुंदर असा कार्यक्रम त्यांनी सादर करून दिला. शब्द काय किंवा दागिना काय, शब्दाच्या वेळेला मलाही काही गोष्टी सुचल्या पण मी काही आता जास्त बोलणार नाही. त्यामुळे मी त्या सगळ्यांचे मंडळाच्या वतीने आभार मानते आणि आजचा कार्यक्रम संपतोय. राष्ट्रगीतानी कार्यक्रम संपणार आहे, पण उद्याचा कार्यक्रम आहे स्वागत थोरात. हे अंध कलाकारांच्या नाटकाचे दिग्दर्शक आहेत, ब्रेल मॅन ऑफ इंडिया आहेत. अपूर्व मेघदूत सारखं त्यांनी 90 अंध कलाकारांना घेऊन नाटक सादर केलं आणि त्यांनी दिग्दर्शक म्हणून सुद्धा काम केलंय. तर त्यांनी ती निर्मिती कशी केली, परत निर्मितीचाच संबंध येतो, त्याच्यावरती ते आपल्याला पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनने ते बोलणार आहेत. तेव्हा अशाच संख्येने प्रेमाने आमच्यावरच्या प्रेमाने उपस्थित राहा. धन्यवाद. धन्यवाद. एकच सांगते, जाता जाता कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याला आवडलं असेल तर या पुस्तकाची खरेदी करू शकता. त्याच्यावरतीच बोलायचे. 4 सख्य 24 हे पुस्तक आज सकाळी एकीने वाचायला घेतलं, ते संध्याकाळी पूर्ण केलं आणि मी विचारलं की कसं वाटलं पुस्तक, तर 2 ओळीमध्ये त्याचं वर्णन आलं. निर्मळ या शब्दामध्येच सगळं आलं. अत्यंत साध्या भाषेत, उगाच काहीतरी आव आणून न लिहिलेलं पण सगळे रस असलेलं असं हे निर्मळ पुस्तक आहे. आम्ही वाचलंय, तुम्हीही वाचा, जरूर तुम्हाला आवडेल आणि तुम्ही लिखाण सुद्धा करायला सुरुवात कराल. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.